मग ह्याच मध्ये जर एक सडन डेथ होते त्या आर्टिस्टची, सर त्याची आत्मा तुम्ही 13व करा किंवा तुम्ही वर्ष श्राद्ध करा, त्याची आत्मा कधीच जाऊ शकत नाही. जसा ढोलकीचा थाप आणि घुंगरांची साथ त्याला जेव्हा मिळते तेव्हा प्रत्येक आत्मा तिथे उभी राहते सर. की मंगेश इतका इन्व्हॉल्व होऊन गेला होता की मंगेशने त्याचे आर्म्सचे ना कातड्या चावत होता, 4 आर्म्स ना असा चावून काढत होता. मग तिला सर्वांना दाखवलं की रात्री ना मी तुझी व्हिडिओ बघ, हे तू करत होतीस. ती ऍक्सेप्टच नव्हती करत हे मी करते म्हणा. की ज्यांनी हिच्या नवऱ्याला माणूस हिचे लग्न केलंय आणि हिच्यावर ब्लॅक मॅजिक केली, तुम्ही तिला आता हे बघाल ना, तुम्ही बोलाल की हिच्यावर ब्लॅक मॅजिकच केलेली अशी वागते ही बाई. पण तिथे प्रत्येक मुलीला आजपर्यंत असा अनुभवलाय आणि हा जो अनुभव आहे हा माझ्या प्रत्यक्ष समोर झालाय. लिटरली ॲम्ब्युलन्स मध्ये ना खळबळ उठली, मी घाबरलो. म्हटलं अक्षय काय बोलतेस तू, पण तू इसका हात बघ. कि हमारे सामने जो रहते ना उन लोग ने ना मेरे बच्चे पे ब्लैक मैजिक ही करके रखा था, काला जादू करके रखा था. म्हणे ना सर तो हे खेचणं, कुठूनही स्वतःला चावून खेचणं, त्याचा हाच एक बेत आम्ही पाहिला त्यावेळेस. ठीक आहे, ती वेळ जी असते ना त्या वेळेला आपण म्हणतो की अंगात भूत शिरलंय. तर ज्या दिवशी तिचं प्रेत जात होतं ना, जवळच स्मशानभूमीच्या जवळच त्यांचं घर आहे, त्या दिवशी 3 अजून प्रेत तिच्या मागून मागून निघाले. बोले बघ मी मानत नाही, मी घाबरत नाही, पण कोकणात आहे ना, कोकणात आहेस ना, तर सांगतात लोक ते करावं. मी इथून बघतोय, म्हटलं मला काहीच दिसत नाहीये, एवढं ते रान आहे, म्हटलं मला काहीच दिसत नाहीये, तुला कसं फुल दिसलंय. तर ही मुलगी त्या कठड्यावर, त्या डोरच्या मागच्या कठड्यावर एकांत अशी बसली होती. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? मी लौकिक अहिरे. लौकिक अहिरे. हो. ओके. कुठल्या सर मूळचे आपण? मी मूळचा नाशिकचा आहे, पण मी कल्याणला बिलॉंग करतो. कल्याणला. हो. ओके. कसा संपर्क केला होता सर आपण आम्हाला? सर मला इंस्टाग्रामवर रील्स फीड मध्ये आलं होतं हे, आणि थोडं हॉरर बद्दल लिहिलं होतं, तर मला असं वाटलं की ह्याबद्दल आपण बोलूयात थोडं, आणि म्हणून मी पटकन क्लिक केलं आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट केला मी. धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल. काय घटना होती सर आपली? सर घटना तशा बऱ्याच आहेत सर. जसं की मी एक डान्सर कोरिओग्राफर आहे सर. तर तुम्ही ऑडिटोरियमला कधी गेला असाल सर. तर सर ऑडिटोरियमला कधीही जा, तुम्ही सकाळी जा, दुपारी जा किंवा रात्री जा सर, प्रत्येक वेळेस तुम्हाला एक वाईब हिट करत असते ऑडिटोरियम मध्ये. एक पायलची छन छन, घुंगरांचा आवाज छन छन, हे तुम्हाला नेहमी डिफर करणार सर, हे तुम्हाला नेहमी वाटत राहणार एका ऑडिटोरियम मध्ये गेल्यावर. बाकी कुठली भुताडकी जागा आहे काय आहे ते आपल्याला माहित नाही, पण ऑडिटोरियमला गेलात ना सर, तुम्हाला ती वाईब मॅच होणारच. ऍक्च्युली ती वाईब आमच्या क्षेत्रामध्ये आम्हाला बरेचसे अनुभव आहेत सर ऑडिटोरियम मध्ये. हो हो हो. जसं की सर मी एक सांगेल की रवींद्र नाट्य मंदिर आहे सर दादरला. त्याचा 5वा फ्लोअर बंद आहे, अजून पण बंद आहे. त्याची फक्त एक काच उघडी आहे, तुम्ही खालून बघाल तर काच उघडी दिसते. त्याच्या मागे पण सर स्टोरी आहेत. आता मी तुम्हाला एक सांगायला गेलं ना सर, की माणूस जन्माला येतो, प्रत्येकाची खूप मोठ्या इच्छा असतात. जसं जसं आपण मोठं होतो प्रत्येकाच्या इच्छा असतात. कोण जॉबला जातो, कोणाला इच्छा आहे की मला मोठा जॉब करायचा आहे, किंवा कोणाला आईला इच्छा असते की माझ्या मुलाला मोठं होणं बघावं, किंवा मुलाची इच्छा असते की मला आईला जन्मोजन्म मी बघत राहावं. पण याच्यापेक्षा सर मोठी इच्छा नाही कलाकाराची असते. आर्टिस्ट कलाकाराची इच्छा ना सर कधीच मरत नसते. तो जेव्हा कला क्षेत्रामध्ये एंटर करतो, तो कला सादर करतो, तो जेव्हा जेव्हा स्टेजवर येतो ना सर, तेव्हा तेव्हा त्याच्या मनात असतं की मला सगळ्यांनी बघावं आणि मी इथून मोठं व्हावं. मग ह्याच मध्ये जर एक सडन डेथ होते त्या आर्टिस्टची, सर त्याची आत्मा तुम्ही 13व करा किंवा तुम्ही वर्ष श्राद्ध करा, त्याची आत्मा कधीच जाऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा घुंगरू वाजतील, जेव्हा जेव्हा तबला वाजेल, जेव्हा जेव्हा गणेश वंदना ऑडिटोरियम मध्ये चालू होईल, तेव्हा तेव्हा त्याची आत्मा जागी होणार सर.
आम्ही कुठेही ऑडिटोरियममध्ये इव्हेंटसाठी गेलो तर आम्हाला सांगतात की ओरिजिनल गजरा घालायचा नाहीये मुलींना, स्पेशली ओरिजिनल हळद कुंकू नाही लावायचं. ठीक आहे, हे आम्हाला आम्हाला म्हणजे कंडिशन्स देतात नेहमी. मग ओरिजिनल नाही लावायचं, मग काय लावायचं? नाही, आर्टिफिशियल प्लॅस्टिकचा गजरा. अच्छा. आणि तुम्ही लिपस्टिकनी कुंकू काढा, हा. ठीक आहे, तुम्ही कलरनी हळदी काढा, पण तुम्ही ओरिजिनल नाही लावू शकत. किंवा तुम्ही ऑडिटोरियमच्या एरियामध्ये जर तुम्ही कुठे जर टॉयलेटला वगैरे जातायत तर एकटे जाऊ नका. आम्हाला हे कंडिशन्स अप्लाय असतात. टॉयलेटचं तर ठीक आहे, एकटं नाही जाऊया, ठीक आहे, हा, प्रायव्हसी वगैरे त्यामुळे ठीक आहे, पण हो. मग हे गजरा वगैरे कुंकू याने काय? सर असं म्हणतात की ऑडिटोरियम मध्ये ना सर, आता आपण मागच्या वेळेस बघितलं असाल की एक आर्टिस्ट परफॉर्म करता करता तिला अटॅक आला. असे बरेच आर्टिस्ट आहे सर, अटॅक येतात त्यांना परफॉर्म करता करता. सर ऑडिटोरियम मधून आत्मा कुठेच जात नाही, आत्मा तिथेच थांबते. जेव्हा जेव्हा ऑडिटोरियमच्या स्टेजवर प्रयोग चालू होतात, जसा ढोलकीचा थाप आणि घुंगरांची साथ त्याला जेव्हा मिळते तेव्हा प्रत्येक आत्मा तिथे उभी राहते सर, ती बघण्यासाठी. कारण की कला आहे सर, ती कला आहे की हा स्टेज आहे, या स्टेजवर परफॉर्म मीही करत होतो, मीही खूप मेहनतीने परफॉर्म करायचो आणि माझी खूप जिद्द होती वरती जायची किंवा काहीतरी मोठं बनायची. मग त्यावेळेस ना सर, ह्या ज्या आत्मा ज्या मरतात ऑडिटोरियमच्या आसपास, ह्या कधीच जात नाही सर, ह्या तिथे उभ्या असतात. तर परफ्यूम, ओरिजिनल गजरा, हळद कुंकू ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रोहिबिटेड असतात. की त्याच्याने काय परिणाम होतो का? हो हो हो, ऍक्च्युली सर परिणाम असा होतो की तुम्हाला मी एक किस्सा सांगतो की आम्ही 8 बॉईज आणि 8 गर्ल्स हा आमचा डान्सर ट्रूप होता पुण्याला बाळगंधर्वला. तर तिथे आम्हाला ॲज पर आम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिल्या गेले की ओरिजिनल असं वगैरे काय घालू नका, काय नाही काय नाही. ठीक आहे म्हटलं, हे तर आपल्या नेहमीच आहे, आपल्याला माहिती आहे. शो चालू व्हायच्या आधी ना सर आम्हाला कॉस्ट्युम वाटतात, माहिती कॉस्ट्युम्स, की हे आपल्या 8 जणांचे कॉस्ट्युम्स आहेत वगैरे. तर आमच्यातला एक मुलगा होता सर, मंगेश म्हणून. कॉस्ट्युम देताना तो आम्हाला बोलला की अरे आपण 9 जण आहेत. बोलो नाही मंगेश, आपण 8 आहेत. नाही, बोलतो आपण 9 आहेत रे, यांना कॉस्ट्युम गेलाच पाहिजे. तुम्ही टीम मध्ये होते किती? हा, आम्ही 8च जण होतो ना, 8 मुलं 8 मुली. मंगेश बोलतो 9 आहेत. 9 आहेत. मंगेश बोलतो की नाही 9 आहेत, बोलतो यांना कॉस्ट्युम दिलाच पाहिजे. म्हटलं मंगेश, मस्करीची वेळ नाहीये, आपला शो चालू होतोय. शो चालू झाला, त्यांनी स्वतःला कंट्रोल केलं. तो आम्हाला सदैव एकच गोष्ट बोलत होता की यांना एक कॉस्ट्युम द्या. यांना कोणाला? यांना कोणाला? तेच आम्ही म्हटलं मंगेश, यांना कोणाला? आपण 8च जण आलोय आणि आपण 8च कॉस्ट्युम घेऊन आलोय, 9वा कॉस्ट्युम कोणाला द्यायचा आहे? तर तो सगळ्यांना तेच सांगत होता की नाही, यांना कॉस्ट्युम द्या रे. ऍक्च्युली असं सहज बनून विचारतोय, असं मंगेश यांनी ड्रिंक वगैरे असं काय? नाही 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 सर, शोच्या आधी आर्टिस्ट ड्रिंक्स करतात, पण शोच्या आधी नाही करत. ठीक आहे, आणि त्यांनी ड्रिंक केली असती तरी त्यांनी हा हट्ट नसा धरला की 9व्याला कॉस्ट्युम द्या. हा हट्ट नसता, त्याचा हट्ट बराच काय असतं की मला अजून एक 90 द्या. पण त्याचा हट्ट वेगळाच होता की याला 9व्याला एक कॉस्ट्युम द्या. म्हटलं मंगेश, आपण ग्रीन रूम मध्ये, मेकअप रूम मध्ये आपण 8च मुलं आहेत, 9वा कॉस्ट्युम कोणाला द्यायचा आहे? तर मंगेश थोडा शांत झाला. आणि सर शेवटचा आमचा परफॉर्मन्स होता, त्या परफॉर्मन्सचं गाणं होतं लल्ला ती भंडारा, आणि मंगेशच लीड करणार होता, मंगेशच मध्ये नाचणार होता त्या गाण्याला. आम्ही मुलांनी साडी घातली, आम्हाला तिथे गेचं कॅरेक्टर प्ले करायचं असतं मुलांना, कारण की लल्ला ती भंडारे आम्ही गेच प्रेझेंट करतो. तर त्याच्यामध्ये आम्ही दाखवलं होतं की मुलाला पिरियड होतात, एक लेडीज येते, त्याला साडी देते, तो जातो बाहेर, विंगेत जातो, विंगेत साडी घालतो आणि मग तो लेडीज बनून येतो. कोण? तो मंगेश. तर एका टायमाला मंगेशनी जेव्हा साडी घालून आतमध्ये एंटर केलं, तर सर लल्लाटी भंडारला आम्ही एक पॅच करतो. आम्ही त्या हाताच्या इथे ना आम्ही एक ब्लडची आपली कॅप्सूल असते ना, ती ब्लडची कॅप्सूल आम्ही भरतो. ठीक आहे, आणि तो ऍक्ट असतो की पब्लिकला असं दाखवावं की नाचता नाचता ते ब्लड काढलं, लिंबू पिळला आणि तो नाचला. त्याच्या पण आम्ही इथे लावलं होतं सर.
शेवटचं ऍक्ट आहे, लल्लाती भंडार गाणं वाजतंय, यल्लम्मा देवीचा जागर ग. त्यावेळेस मंगेश मध्ये जी एनर्जी होती लीडला उभं राहून, जी आम्ही कधीच पाहिली नव्हती. मंगेश ज्या जोरात नाचत होता, मंगेश जो भारावून गेला होता, की मंगेश इतका इन्व्हॉल्व होऊन गेला होता की मंगेशने त्याचे आर्म्सचे ना कातड्या चावत होता. 4 आर्म्स आहे ना असा चावून काढत होता. इथे आर्टिफिशियल होता, तो इथे काहीच नव्हता करत. तो साईडला ना त्याचे जे आतड्या आहेत ना त्यात काढत होता तो लिटरली. स्टेजवर नाचताना आम्ही बाजूला नाचतोय आणि आम्ही बघतो की हा करतो काय. हा लिटरली ना स्वतःचे आतड्या खेचत होता. ही किती वर्ष आधीच आहे हे एक तुम्हाला सांगतो, एक 5-6 वर्ष आधीची गोष्ट आहे सर. आणि हा परफॉर्मन्स किती वाजता होत होता? हा एक लिटरली 9-9:30च्या दरम्यान होत होता रात्री. आणि तो त्यावेळेस त्याचे आतडे खेचत, त्यांनी स्वतःला त्यांनी इतका जोरात चावलं होतं, इतक्या जोरात त्यांनी स्वतःला चावलं होतं की नाही, एक माणूस स्वतःला इतक्या जोरात नाही चावू शकत. तो ट्राय करत होता की मी आतडे बाहेरच काढावे. सायकोपॅथ सारखा तो परफॉर्मन्स तर वेल अँड गुड देत होता, पण ना सर तो हे खेचणं, कुठूनही स्वतःला चावून खेचणं, त्याचा हाच एक बेत आम्ही पाहिला त्यावेळेस. की हा नाचता नाचता, हा परफॉर्मन्स करता करता हा इतका इन्व्हॉल्व कसा झाला की हा स्वतःचा मास खेचतो. आणि सर त्यांनी खेचले पण आहेत, त्यांनी त्याचा 4 आर्म्सचा या आर्म्सचा त्यांनी ते कातडे खेचले सर, स्वतःच्या दाताने चावून खेचले ऑन स्टेज लोकांसमोर. सर ती रक्ताची जी लक्तरे होती ना ते सर आम्ही पाहिले लाईव्ह. नंतर तुम्ही विचारलं का त्याला? शो झाला वगैरे, आणि शोचा जेव्हा शेवटचा वेळ होता त्यावेळेस त्यांनी इथून हात असे पडले त्यांनी, आणि तो खाली शांत झाला. मंगेश गाणं संपलं, तो शांत झाला. थोडी पब्लिक पण खूप वेगळा रिस्पॉन्स देत होती. म्हणजे पब्लिकला पण खूप जरा हेच वाटलं की असं कसं की कलाकार आहे ज्याला आर्टिफिशियल आपण देतोच या गोष्टी करायच्या, तो ओरिजिनली कसं करत होता. आणि स्टेजवर आम्ही जेवढे पण होतो आम्ही सगळे हैराण होतो. त्याच्यानंतर ग्रीन रूम मध्ये जाऊन आम्ही त्याला विचारलं, काय झालं मंगेश, कोण होता तो 9वा, आणि स्टेजवर तुला आता हॉस्पिटलाइज करायची वेळ आली, असं का वागलास. तर तो लिटरली मला बोलला की मला बाळ गंधर्व समोर दिसत होते. बाळ गंधर्व नाट्यगृह आहे पुण्याला. तो बोलतो की जेव्हा हा परफॉर्मन्स चालू होता मला बाळ गंधर्व समोर दिसत होते, आणि माझ्या अंगातली कला इतकी उभारला गेली की मला ते राहुल त्यांच्या समोर मला कला दाखवायची होती माझी, म्हणून मी इतक्या थराला पोहोचलो. आणि हा त्याला बहुतेक दिसत असणार, कारण की तो 9वा कॉस्ट्युम मागत होता. येऊन जाऊन तो हेच बोलायचा आम्हाला की अरे यांना कॉस्ट्युम नाही, यांना कोणाला, अरे यांना कॉस्ट्युम नाही, अरे यांना कॉस्ट्युम नाही. शेवटी ते त्याचं भाग्य असावं की त्याला बाळ गंधर्व दिसले, एक मोठे नाटक आपले कलाकार आहेत ते त्यांना दिसले, पण त्यांना कला त्यांच्या समोर तो बोलतो मला पब्लिक नाही दिसली, मला फक्त बाळ गंधर्व दिसले, आणि त्यांना मी किती कलाकार आहे, मी किती मोठा कलाकार आहे हे दाखवण्यासाठी मी एवढं सगळं केलं. हा असा आमचा बाळ गंधर्वचा इन्सिडेंट आहे. आता ते मंगेश कुठे आहेत? आहेत, आता त्यांनी डान्सिंग वगैरे बंद केली आहे. ओके. पण बहुतेक त्यांना त्यावेळेस बराचसा त्रास झाला, आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो, डॉक्टरला पण कळालं नाही. डॉक्टर पण आम्हाला हेच बोलला की कोणाच्या स्वतःच्या दाताने स्वतःचा मांस ओढणार आहे, हे शक्यच नाहीये. म्हटलं साहेब आता एवढी पब्लिक होती, आम्ही स्वतः स्टेजवर होतो, आम्ही पाहिलंय की त्यांनी स्वतःचे त्यांनी मांस खेचले. त्या टाइमला मंगेशचं वय काय असावं? तरी 30-31, आमच्या सगळ्यांचा सिनियर होता. जनरली. आणि बहुतेक त्याच्यानंतरच त्यांनी लाईफ मध्ये डान्स वगैरे बंद केला, कमी केला. ओके. हा. आता ऍक्टिव्ह असतात की नाही डान्स? नाही सर, एकदम एक्झिट घेतली. कारण की सर एवढा त्रास होणार असेल तर एक्झिट घेतलेलीच बरी आहे.
त्याने स्वइच्छेने हा स्वइच्छेने एक्झिट घेतली. कारण की आम्ही कलाकार म्हणतो की सर समजा की मला जरी बाळ गंधर्व कधी समोर दिसले सर मी तेवढंच तातडीने नाचणार. जर मला फक्त बाळ गंधर्व दिसत आहेत तर, जर मी एक ऍक्टर आहे तर मी तेवढ्याच, मला जर समोर दिसत आहेत मी तेवढ्याच तातडीने तो ऍक्ट करणार मी. आणि त्याच्याकडून तसं होऊन गेलं. त्यांनी त्याची इच्छा नव्हती पण एक सर समोर कसं की आता मी एक डान्सर आणि समोर शाहरुख खान उभा असेल आणि मला शाहरुख खानचा ऍक्ट करायचा आहे तर मी त्यात जिद्द लावणार. पण शाहरुख खान जिवंत आहे तर मी जिद्द लावणार. पण त्याला बाळ गंधर्व दिसत होते तर त्यांनी त्या प्रमाणाची त्यांनी खेचले त्यांनी स्वतःला. आणि त्यांनी ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्यावेळेस केल्या आणि पूर्ण पब्लिक पण त्यावेळेस ग्रीन रूम मध्ये आली की एवढं कसं काय झालं. त्याला नंतर हॉस्पिटलला नेलं तर आमचे ऑर्गनायझर कोरिओग्राफर वगैरे सगळे त्याला एकच प्रश्न विचारत होते की एवढं का. त्याचं एकच उत्तर होतं की मला बाळ गंधर्व दिसले म्हणून त्यांनी हा ऍक्ट सादर केला. तुम्ही वैयक्तिकरित्या भूत प्रेत अशा गोष्टींवर विश्वास ठेवता का? सर आता माझं असं आहे की नाही ठेवत मी विश्वास. मला अजिबात काही विश्वास नाही. कारण की लहानपणापासून आपण जे ऐकत आलोय, आपण जे बघत आलोय की भूत दिसतो, आत्मा दिसते, आत्मा अंगात येते. तर हळूहळू सर माझा याच्यावर विश्वास अजिबात नाही की भूत दिसतो, आत्मा दिसते आणि आत्मा अंगात येते. आपण सायंटिफिकली बघायला गेलो ना सर तर तुमच्या बॉडीमध्ये एक आत्मा आहे, ऑलरेडी एक आत्मा आहे. दुसरी आत्मा एंटरच नाही करू शकत सर. एका बॉडीमध्ये दोन आत्मा कधीच नाही राहू शकत. ठीक आहे. आणि मग आपण जे ऐकतो की अरे आम्हाला भूत दिसला, ज्यांनी सफेद कपडे घातले, ज्याचे पाय उलटे, सफेद साडी घातलीये. नाही सर हे पॉसिबलच नाही ना. जेव्हा एखादी बॉडी जेव्हा मरते तर त्याच्यावर फक्त आपण कफन जे आपलं जे कापड असतं ते ओढतो. बाकी आपण बॉडीला कुठल्याच प्रकारचा आपण सफेद कपडा घालत नाही. बॉडी अशीच जळते. कापड वेगळं जळतं, बॉडी वेगळी जळते. तर मग असं होऊ कसं शकतं की तुम्हाला सफेद साडी घातलेली बाई दिसली. इम्पॉसिबल आहे सर या गोष्टी. असं काही होत नाही. पण एक आयडिओ मोटर म्हणून एक इफेक्ट आहे सर. आयडिओ मोटर म्हणून एक इफेक्ट आहे. तुम्ही गुगल करा, त्यावर पण तुम्हाला कळेल सर. हा इफेक्ट कसा ना सर, तुम्हाला आत्मा दिसणार नाही पण तुम्हाला अनुभवणार सर. तिचा भास होणार आपल्याला. हा. आणि एका आत्म्याला वाटलं की तुम्हाला त्रास द्यायचा आहे तर ती तुम्हाला आजारी पाडणार. ठीक आहे. ती तुम्हाला मानसिक, तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे ना ते नष्ट करणार. तिथून तुम्ही त्या आत्म्याच्या लागू होऊन तुम्ही नष्ट होणार. पण असं कंपल्सरी नाही की आत्मा तुमच्या अंगात येणार आणि मग तुमच्याकडून काय कृत्य करणार. हे मुळीच खोट आहे. पण आता जसं तुम्ही म्हणाले की आत्मा आपल्याला कंट्रोल करते किंवा आपल्याला सबकॉन्शियस माइंड मध्ये एंट्री घेऊन आजारी वगैरे पाडते किंवा इतर दुसऱ्या पद्धतीत नुकसान वगैरे करते. मग त्या पद्धतीत एखाद्याने कसं स्वतःला प्रोटेक्ट करायचं मग, असं तुमचं वैयक्तिक ओपिनियन? बघा सर, वैयक्तिक ओपिनियन माझं हेच आहे की तुमचं सबकॉन्शियस माइंड जर तुम्ही कमी पाडाल ना तर तिथे आत्माच नाही. आता समजा की माझं एक सबकॉन्शियस माइंड आहे, ठीक आहे, ते मी तुमच्यासमोर लूज केलं तर तुम्ही माझ्यावर रूल करणार. ठीक आहे. आता मी कुठे बोलायला तुमच्या समोर कमी पडलो तर तुम्ही मला रूल करणार. समजा एक सिंपल गोष्ट आहे, मी करण जोहरकडे काही मीटिंग साठी गेलो, ऑडिशन साठी गेलो. तिथे तर माझं सबकॉन्शियस माइंड पडलं ना की अरे हा करण जोहर आहे आणि याच्यासमोर मी ऑडिशन कसं द्यावं. इथे जर मी लूज पडलो ना मग त्याचा माइंड माझ्यावर कंट्रोल करणार. मग तो मला सांगणार आता कसं करायचंय. सिंपल गोष्ट आहे सर. इडिओ मोटर मध्ये पण हाच इफेक्ट आहे की जेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड संपतं त्यावेळेस आहे ना तुमचं माइंड जे सांगते ते वेगळं पण तुमची बॉडी ना वेगळी कृती करत असते. जसं आपण ते बघतो माहिती, ते आपण ते बोर्डवर करतो प्लीज स्पीड कम की हा वन इथेच गेला पाहिजे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना सर, ह्या सगळ्यांना ह्या त्या इडिओ मोटरच्या गोष्टी आहेत. या की तुमचं सबकॉन्शियस माइंड वेगळीकडे आणि ते तुमच्या बॉडीकडून वेगळं कृत्य करतं. जसं बायकांना अंगात येतं नाही सर, तुमचं सबकॉन्शियस माइंड हरवलेलं असतं आणि एक कॉन्शियस माइंड तुमच्याकडून एक बॉडीकडून एक वेगळ्या गोष्टी करत असतं नेहमी.
ठीक आहे, ती वेळ जी असते ना त्या वेळेला आपण म्हणतो की अंगात भूत शिरलंय. ऍक्च्युली भूत शिरत नसतं अंगात, पण ते भूत आहे ना तुमच्याकडून त्या कृती करून घेत असतात. ठीक आहे, तुमचं सबकॉन्शियस माइंड आता बंद आहे, तुम्ही बंद आहेत, पण तुमची बॉडी काम करते. जसं रात्री आपल्याला कधीतरी बघा असं भास होतो की छातीवर कोणतरी बसलंय, आपल्याला खेचतंय. ती जर्किंग आहे सर, ती जर्किंग आहे. छातीवर कोण नसतं बसलेलं, पण त्यावेळेस ना आपल्या झोपेत आहे ना कॉन्शियस माइंड एकदम वेगळ्या दिशेला असतं आणि आपली बॉडी आपल्याला खेचत असते. हा, तर आत्मा किंवा भूत किंवा पिशाच तुम्हाला ह्या गोष्टी करू शकतात, तुमच्याकडून कृत्य करून घेऊ शकतात. हा, तुमच्या अंगात येणार आणि मग तुम्ही देव वगैरे बोलवणार की याला अंगातून काढा, असं नाही होत सर, काय असं काही होत नाही. ठीक आहे, हा, हे सबकॉन्शियस माइंडचा हा प्रकार आहे. पण सबकॉन्शियस माइंड असा बिहेव कधी करतो, ज्यावेळेस आता ह्या खोलीत जर एखादी आत्मा अवेलेबल आहे तर तुम्ही तिथे फिरणार, तुमचं सबकॉन्शियस माइंड तिथे हारणार, मग तुम्ही कंट्रोलेबल नाही राहणार, तुम्ही अनकंट्रोल होणार. आता जसं तुम्ही म्हणाले की आत्मा आपल्याकडून कृती वगैरे करून घेऊ शकतो, तर तुम्ही अनुभवलेला किंवा तुमच्या सर्कलमध्ये पाहिलेला असा काही किस्सा वगैरे आहे का, की जसं आपण बिकॉज आपण अनुभवतो तेव्हाच आपण ह्या गोष्टी हो, जे आपण बघत नाही ते आपण बोलत नाही. ऍक्च्युली मी पण बिलीव्ह नव्हतो करत सर काही गोष्टी, पण आमचा एक टूर होता सोलापूर साईडला, आणि आम्हाला ते कारने घेऊन शोच्या दिशेने जाणार होतं. जो आमचा जो इव्हेंट तो बराचसा एक 100-1 किलोमीटर लांब होता. जाता जाता आम्ही दुपारी जेवलो वगैरे, जेवण झालं आणि एक सायंकाळची गोष्ट तरी 6-7:30ची गोष्ट ही, संध्याकाळी आमच्या सरांनी गाडी थांबवली एका दिशेला, एका रस्त्यात थांबवली. ह्या साईडला पूर्ण रान होतं, रान म्हणजे झाड नाही किंवा काय नाही, पण ह्या साईडला ना सर बरेचसे झाड होते, त्याला आंबे पण होते, चिंच पण होते. तर आता आमच्या डान्सिंगच्या मुली उतरल्या खाली की यार हे थोडं आंबे वगैरे तोडू. तरी थोडं मी कॉन्शियस होतो की यार असं कोणाचे आंबे वगैरे नाही तोडू शकत ना आपण, कोणाची चिंच नाही तोडू शकत, एवढं भरगच्च झाड आहे. पण आसपास असं काही घरही नव्हतं की ज्यांना आम्ही जाऊन विचारू की आम्ही कैऱ्या तोडू का, आम्ही आंबे तोडू का, असं काहीच नव्हतं. तर मग आम्ही आमच्या सिम्पली एक फंड्यात आम्ही लागलो की चला आता आलोय तर तोडूनच घेऊया. एक 6-6:30 गोष्ट आहे सर. आम्ही बॉडीला रिलॅक्स करत गाडीच्या बाहेर आलो, आंबे तोडत होतो. तर आमच्यामध्ये एक जयू नावाची एक मुलगी होती, ती मला ती मला इथे रस्त्यात काय बोलली, लौकिक. म्हणलं हा बोल ना. मला ना ते फुल पाहिजे, फुल पाहिजे, ते फुल. मी इथून बघतोय, म्हंटल मला काहीच दिसत नाहीये, एवढं ते रान आहे, म्हंटल मला काहीच दिसत नाहीये, तुला कसं फुल दिसलंय. तर ती बोलते लौकिक ती फांदी दिसते, फक्त फांदी. हा, तर बोलते मला त्याच्यावर एक फुल आहे, ते हवंय. ठीक आहे, अशी पण काय रात्रीची वेळ नव्हती, म्हणलं चल जाऊयात. तर मी रस्ता उतरलो खाली, आणि रस्ता उतरून मी एक मोजून 10 पावलं फक्त पुढे चाललो तिच्यासोबत, बोलता बोलता 10 पावलं मोजून 10 पावलं. पण मी एकदा मागे वळून बघितलं तर जे माझे सोबतीचे होते, जी आमची गाडी जिथे होती, ते मला अत्यंत खूपच लांब दिसायला लागले, जास्त मागे राहिले. म्हटलं मी फक्त 10 पाऊल चाललोय, मला हे एवढ्या लांब कसे दिसत आहेत. तरी इग्नॉरन्स. आता ऊन जे होतं, ऊन त्यावेळेस सनसेटचा टाइम होता तो, आणि तिला जे झाड दिसत होतं त्याच्या इकडे ते ऊन दिसत होतं, त्याच्या पलीकडे ऊन होतं. बाकी एक अंधार पण नाही म्हणणार, एक सायंकाळची गोष्ट. आम्ही दोघं चालत 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 त्या झाडापर्यंत पोहोचलो. पोहोचायच्या वेळेस पण मी एकदा मागे वळून बघितलं तर हे मला एकदमच लांब दिसलं, बरेच लांब. एवढं अंतर निघत होतं म्हणजे मी एक 30 पावलं चाललो असेल, फक्त 30 पावलं. मग ते एवढे लांब दिसत? हा, बरेच लांब, मला एकदम लांब दिसलं ते, बरेच लांब. तर मी हिला बोललो पण, जयू म्हटलं आपण खूप लांब नाही आलो का. ती मला म्हणाली नाही, हे का आता झाड तर आलंच आहे. तर मी तिला बोललो तू इथे थांब, आता मला तो फुल दिसला,
हम्म. एक झाड होतं ज्याला पानं वगैरे काहीच नाही, हम्म. फक्त ते एक फूल होतं. ते फूल मी तोडायला पण गेलो ना सर, ते फूल तोडल्यानंतर सर ते फूल एवढं मोठं होतं, मस्त हम्म. ऑरेंज व्हाईट असं ना, त्याला सापासारखा असा वेल होता त्याला, हम्म. आणि इतकं छान फुल होतं ते. तरी माझ्या मनात एक विचार आला की यार, या झाडाला पानं वगैरे नाही, हे फुल कसं काय राहिलं. हम्म. खूप छान फुल होतं. पण ते झाड ज्यातून आलं होतं ना सर, हम्म. तिथे ना अशी मोठी विहीर होती, बरीच मोठी विहीर. हम्म. त्या विहिरीला कडा नाही किंवा काय नाही, म्हणजे जर तुम्ही चालत चालत जर जाल ना, तुम्ही डायरेक्ट पडाल. हम्म. असं काही त्याला कडा नाही किंवा काय नाही. पण फक्त ते जे झाड होतं म्हणून आम्ही तिथे थांबलो. की मी बोललो अरे इथं विहीर दिसते, तर हिला बोललो तू थांब, मी एकदा जाऊन येतो आणि फुल तोडतो म्हटलं. ती थांबली, मी चालत गेलो, मी पहिले फुल तोडलं हम्म. आणि मग मी विहिरीत पाहिलं. राजा महाराजा जेव्हा अस्तित्वात होते, हम्म. बहुतेक ती त्यावेळेसची विहीर असावी. कारण की इतकी मोठी विहीर, आणि ती पण दगडाने बनलेली, सिमेंट वगैरे दगडांनी बनलेली, पण ती इतकी मोठी होती ना हम्म. की तिला बघून कोणी घाबरत. कारण की कडा वगैरे काहीच नाही, फक्त विहीर. हम्म. म्हणजे जर माणूस न बघता चालत गेला तर पडेलच. तर मी ती विहीर अशी एकदा बघितली, फुल हातातच होतं माझ्या. विहीर बघितली मी, म्हटलं आता हे हिला नको सांगायला ना, हिला फक्त फुलच हवे होतं ना, हम्म. हिला फुल देतो आणि युटर्न मारून परत निघतो म्हटलं. हम्म. हिला मी बघतोच, तर ही माझ्या अगोदर तिकडून जाऊन ही विहीर बघत उभी होती, ती जयू. कशी का? तिला काय माहित काय भास झाला, ती माझ्या राऊंड राऊंड गेली आणि ती तिकडून जाऊन ती विहीर खाली डोकून बघत होती. हम्म. मी तिला 2 आवाज दिले, म्हटलं जयू जयू, नाही ऐकले, दोन्ही आवाज नाही. हम्म. तिसऱ्या आवाजला म्हटलं मी आवाज देऊ, तिला धसका बसेल, तिला भीती वाटेल, त्याच्यासाठी मी ती विहीर ओलांडून त्या साईडला गेलो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. हम्म. म्हटलं जयू, हे बघ फुल. हम्म. तिने फुल बघितलं, फुल हातात घेतलं आणि एकदम असं लहान बाळासारखं ते असं ती फुल घेऊन आहे ना माझ्यासोबत थेट चालत आली. जिथे आमची गाडी होती ना, फक्त तेवढ्या अंतरात मी एवढंच पाहिलं की ही मुलगी ना खूप मस्तीखोर होती, हम्म. खूप मस्तीखोर. अचानक आहे ना ती एकदम शांत झाली, एकदम शांत. तिचा बोलण्याचा टोन पण असा होता, काय रे लौकिक, तुझ्या देऊ का एक कानाखाली, असं करणार का, तसं करणार का. पण अचानक जेव्हा तिला ते फूल दिलं ना, लौकिक आता आपला शो आहे ना, मग आता आपण तिकडेच चाललो ना, एकदम 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 नॉर्मल झाली ती, एकदम नॉर्मल. तरी आपल्या मनात असा काही विचार नाही आला. आम्ही गाडीपर्यंत गेलो, गाडीत बसलो, शोच्या व्हेन्यूवर पोहोचलो. शोच्या व्हेन्यूवर पोहोचताच ना ती आजारी पडली. आम्ही त्यावेळेस जेवढे शो नाही करून घेतला. म्हटलं ठीक आहे, तुला बराचसा ताप झालाय तर तू झोप म्हटलं ग्रीन रूम मध्ये. आणि सोलापूर साईडचे वगैरे शो म्हटलं तर एकदम थोडे रफच असतात, ते गावा साईडचे शो. तिला म्हटलं तू झोप. ती झोपली. आमचा शो झाला रात्री 3-3:30 वाजता. त्याच्यानंतर आम्ही तिला गाडीत बसवलं. ती बसली तर माझ्याच खांद्यावर डोकं ठेवून ती झोपली. पोहोचलो आम्ही एक 5-5:30 वाजता आमच्या हॉटेलला पोहोचलो आणि एक 10-10:30 वाजता सगळ्याची झोप झाली, सगळे उठले आणि सगळे तिला शोधतायत. अरे जयू कुठे, अरे जयू कुठे. मी शोधत होतो, अरे जयू कुठे, फोन लागत नाही. म्हटलं आपल्या सोबतच असते ना, आता कुठे गेली एवढ्या सकाळी, तिला पण झोपायचं होतं. ठीक आहे म्हटलं आजारी आहे, पण ती गेली कुठे. तर नाही करून आम्ही ऑर्गनायझरला पण सांगितलं की सर असं असं आहे, ती भेटत नाहीये. आम्ही पूर्ण हॉटेलचे 2-3 फ्लोअर आम्ही शोधले, ती भेटलीच नाही. आणि मलाच काय माहित असं काय, मी थोडा घाबरतो या गोष्टीला. मलाच काय माहित, मी टेरेसवर गेलो, हॉटेलच्या टेरेसवर. टेरेसवर गेलो, टेरेस पूर्ण शोधली मी, जिथे आम्ही नेहमी बसायचो, सिगरेट प्यायचो, दारू प्यायचो, ते ठिकाण मी शोधलं, पण तरीही मला भेटले. ते शेवट ठिकाण होतं की जिथेही भेटू शकते. कारण की आपल्या फ्लोअरवर नाही, कोणाच्या रूम मध्ये नाही, किंवा हॉटेलच्या खाली नाही, कुठेच नाही, पार्किंग मध्ये नाही. तर एक शेवटची आमच्याकडे जागा होती, ती म्हणजे टेरेस होती. टेरेसवर गेलो, मला ती तिथेही नाही भेटली. टेरेसचा डोर असतो माहिती, आपण ओपन करतो आणि मग जातो टेरेसवर. बघितलं
आणि परत टॅरेसवरून एक्झिट ऍक्च्युली घेताना मी त्या डोरला परत पकडलं आणि त्या डोरला बंद करणार, तर ही मुलगी त्या कठड्यावर, त्या डोरच्या मागच्या कठड्यावर एकांत अशी बसली होती. एकांत, ती पण संध्याकाळची वेळ, एकांत बसली होती. आम्हाला अर्धा दिवस लागला तिला शोधायला. एक शेवटचा आपल्याकडे फायनल कॉल होता की तिच्या घरी फोन करूयात, कारण की कुठेच भेटत नाही. पण ती त्या डोरच्या मागे त्या कठड्यावर एकदम अशी दोन्ही गुडघे घेऊन अशी बसली होती फक्त. म्हणजे जर मी दरवाजा जोरात ढकलला असता तर ती पडली असती, इतक्या अंतरावरती बसली होती. मी तिला पाहिलं आणि माझी हिंमत नाही झाली की तिला उठू किंवा काय. मी आधी खाली जाऊन सगळ्यांना सांगितलं की ती अशी अशी बसली. सगळे आले, तिला घेतलं. मग ऑर्गनायझरच बोलला की आपण जरा हिला दाखवूया तिथे सोलापूरमध्ये आसपास. मग तिथे आम्ही गेलो सगळेजण. तिथे ते कोण पंडित वगैरे असं म्हणतो आपण, काहीतरी ज्योतिष वगैरे, त्यांनी ज्या समोर असे तांदूळ वगैरे काही ठेवले, 1 2 3 मोजून 4 5 6 मधून तिला बोलले की डोळे बंद कर. तिने डोळे बंद केले आणि तिला विचारलं तुला काय दिसतंय. डोळे बंद केलेस ना आता, तुला काय दिसतंय. तर ती एवढंच म्हणाली की विहिरीत लौकिकला खेचून घेऊन गेले ते, म्हणजे मला लौकिकला खेचून घेऊन गेले म्हणून मी बघायला आले लौकिकला. पण तिथे मला एक बाई आणि एक माणूसच दिसला फक्त. त्या झाडाच्या अवतीभोवती मला एक माणूस आणि एक बाई दिसला आणि आमच्या लौकिकला खेचून गेले. म्हणजे आज त्या दिवसापासून ते आतापर्यंत तिला माहितच नाही की लौकिक तिच्या सोबत आहे. तिच्या मनात, तिच्या डोक्यात काय की लौकिकला खेचून घेतलंय. ती एवढं पण सांगते की फुल घेऊन मी एकटीच आली. पण तुम्ही दोघे आले? हा, दोघं आलो होतो. ती बोलते की फुल घेऊन मी एकटीच आली. बोलते लौकिक माझ्यासाठी जो गेला ना, तर मला त्या गोष्टीचं खूप दुःख झालं. ते हे सगळे डोळे बंद करून सांगत होते की तिथे एक बाई होती, एक माणूस होता आणि लौकिक पण तिथे होता. लौकिक विहिरीच्या जवळ गेला, लौकिकला विहिरीत खेचल्या गेलं म्हणून मी लौकिकला बघायला आली. त्याच्यानंतर मी माझं फूल घेऊन मी निघाली, पण लौकिक मला दिसलाच नाही. आणि त्या क्षणाला पण मी तिच्या बाजूलाच बसलो होतो. हे कसं काय झालं? तेच व्हिडिओ मोटर इफेक्ट. ते पंडित काय म्हणाले मग? पंडित ते हेच म्हटलं की हिला दिसलेत कोण ना कोण तिथे दिसलेत, आणि तुम्ही ज्या जागेवर गेले ती जागा पण थोडी सस्पेक्ट, म्हणजे थोडी निगेटिव्ह एनर्जी वाली होती. पण हिला एक बाई एक माणूस दिसलाय आणि हे तिने पण सिद्ध केलं की हा मला एक बाई एक माणूस दिसला ज्याने लौकिकला आतमध्ये खेचलं आणि तिथून लौकिक का मला दिसलाच नाही, भेटलाच नाही. मग त्यांनी काहीतरी तिच्यावर जे आहे ते काय केलं, तिच्यावर जे पूजापाठ. मग त्याच्यानंतर आम्ही तिला आधी घरी सोडलं. ती मला भेटली, अजून पण नाही भेटली. आता तिच्या मनात तर असंच असणार की लौकिक जो गेलाय त्या दिवशी तो गेलाच आहे. त्याच्यानंतर हा इन्सिडेंट कधीच आहे? हा 2013चा इन्सिडेंट आहे. त्यानंतर तुम्ही तिला भेटले? नाही, भेटलोच नाही. आमचा कॉन्टॅक्टही झाला नाही, कॉल वगैरे लकीली नाही, असं काहीच झालं नाही. तिच्या लग्नाची खबर माझ्यापर्यंत आली, ठीक आहे, आणि माझ्या लग्नाची खबर पण तिच्यापर्यंत गेली असावा की आम्ही थोडे मग मोठे झालो वगैरे, लग्न वगैरे झालं, पण आम्ही भेटलोच नाही कधी. तर ती आमच्या फ्रेंड्सला सांगते की लौकिकचा मला भले टेक्स्ट येऊ दे किंवा लौकिकचं लग्न झालं, लौकिकला मुलगी झाली, मला कळू दे, पण माझ्या नजरेत नाहीच आहे, लौकिक नाहीच आहे. मग तुम्ही कोण आहेत? हा, लौकिक आहेच नाही तिच्या नजरेत. त्या दिवसापासून हीच गोष्ट आहे. लौकिक नाव ओळखते ती, पण मी समोर जरी गेलो ना तर ती बोलणारच नाही की हा लौकिक आहे. तिचं लग्न पण खूप थोडं म्हणजे बऱ्याचशा त्रासदायकच झालं तिचं लग्न. एकदम ती त्याच्यानंतर बरीच आजारी पडली ती, आणि आजारी एवढी पडत गेली की तिचं लग्न करणं त्यावेळेस तिच्या घरच्यांना योग्य वाटलं, आणि त्यावेळेस तिचं कमी वयातच लग्न केलं. सायनला राहते कोळीवाड्यात, तिचं बराच कमी वयात लग्न केलं. आणि तिथून आमचा काही कॉन्टॅक्ट वगैरे कुठल्याच ग्रुपशी तिचा कॉन्टॅक्ट नाही. एक मुलगी फक्त कॉन्टॅक्टला होती तिच्या, ती तिला हे सगळं सांगते की नाही ग, लौकिक नाहीच आहे.
अजून पण सांगते ती, तिला आपण आत्ताही जर आपण फोन केला ना कोणाच्या फोनवरून, ते सांगेल की नाही लौकिक नाहीच आहे. ती तुम्हाला डेथ वगैरे झाली असं समजते का? हा याची डेथ झाली ती एवढंच समजतं. कारण की ती त्यावेळेस बोलली होती ना की लौकिकला कोणतरी खेचून घेतलं, त्यासाठी लौकिक लास्ट होता तिथे, लास्ट. त्याच्यानंतर आम्ही शो केला, तिला मी झोपवलं, तिला मी गाडीत माझ्या खांद्यावर डोकं ठेवून होती ती. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला त्या भक्ताकडे त्यावेळेस मी होतो तिच्यासोबत. पण अजून पण तिला असं बिलीफ नाही की लौकिक आहे म्हणून. शी इज लाईक ह्या नाहीये. हा तिला खबर जातात नेहमी की लौकिकचं लग्न झालं, लौकिकला मुलगी आहे वगैरे असं तसं, पण ती बिलीफ मध्ये नाही येते की लौकिक नाहीच आहे. कसं आहे ना सर, की माझं असं म्हणणं आहे की बघा, की तुम्हाला कुठलं ऑफिसर व्हायचंय, तुम्हाला पोलीस व्हायचंय, तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, तुम्ही एक 3-4 वर्ष अभ्यास करून आणि 4 फॉर्म भरून तुम्ही होऊ शकतात. हा, मी ह्या गोष्टींना काय मी कमी नाही लेखत आहे की डॉक्टर इंजिनियर होणं म्हणजे काय कमी लेखत नाही मी, पण हे एक दिवशी आपण पॉसिबल होऊ शकतो. आपण जर 3 वर्ष चांगला अभ्यास केला तर आपण डॉक्टर होऊ शकतो, 4 वर्ष आपण चांगला अभ्यास केला आपण पोलीस होऊ शकतो. पण एक कलाकार होण्यासाठी ना सर पूर्ण जन्म थिटा पडावा लागतो, पूर्ण जन्म थिटा पडतो आपला. मग हे जेवढे पण काय ऑडिटोरियम्स वगैरे आहेत, ह्याच कुठल्या आर्टिस्टचं मरण होतं याची आत्मा कधीच जाणार नाही सर. तुम्ही 13वा करा किंवा तुम्ही वर्ष श्राद्ध करा, ही आत्मा कधीच न जाणार. कलाकाराची आत्मा ही ऑडिटोरियम मध्ये नेहमी असणार. तुम्ही कुठल्या ऑडिटोरियमला जा सर, शो चालू असो नसो चालू, तुम्हाला नेहमी ना सर कानात आहे ना एक बफरिंग होत असते ऑडिटोरियम मध्ये. ऑडिटोरियम मध्ये ग्रीन रूमला जा, वॉशरूमला जा, तुम्हाला ना एक घुंगरांचा आवाज, एक छनछन आवाज, एक चांगला स्मेल हा तुम्हाला सदैव येत राहणार. कारण की कलाकार आहे ना सर, यांची आत्मा नाही जात लवकर, त्यांची आत्मा थांबते. प्रत्येक कलाकाराला काय व्हायचं, मोठं व्हायचंय, एक मोठा ऍक्टर बनायचंय, मोठं डान्सर बनायचं, मोठं सिंगर बनायचंय. आणि त्या काळाच्या आज आता समजा की मला खूप मोठं ऍक्टर बनायचं असं मी स्वतःला सांगतो, माझं आज मरण झालं सर, माझी आत्मा लवकर वरती जाणार नाही. जिथे जिथे ऍक्टिंगचे प्रयोग होणार, जिथे डान्सिंगचे प्रयोग होणार, तिथे तिथे माझी आत्मा उपस्थित असणार. म्हणून कुठल्या ऑडिटोरियमला तुम्ही कधीही जा सर, आपल्या आत्रेलाही जा कल्याणच्या, तुम्हाला नेहमी भास होत असणार की इथे कोणते, तुम्हाला एकटे कधी फील नाही होणार, इथे भास होत असतात. मग कलाकाराची जी लाईफ आहे ना सर, ही लाईफ म्हणजे आपल्या इंडियामध्ये अजूनपर्यंत कलेला एवढा वाव नाही. मग एक कलाकार काय करतो, फॅमिलीशी अगेन्स्ट जातो, आपले फेस्टिवल सोडतो, लग्न कार्य सोडतो, सगळं सोडून आपल्या कामाकडे एकदम लॉयल असतो तो. आणि अशामध्ये त्याची कधी मरण झालं ना, ती आत्मा कधी वरती जात नाही सर, ती आत्मा थांबते. ती आत्मा प्रत्येक प्रयोग बघायला येते. जेव्हा जेव्हा ऑडिटोरियम मध्ये गाणं वाजेल त्या आत्मा जागा होणार, ही खरी गोष्ट आहे. कलाकाराची आत्मा नाही सर, नाही कधी लवकर वरती जाणार. काही तर डान्सर लोकांना स्टेजवर अटॅक आले, ह्या आत्मा वरती जाणारच नाही सर, तुम्ही किती काय करा. म्हणजे तुम्ही स्वतःला पण जर प्रश्न विचारला ना की कलाकाराची आत्मा मरू शकते का, नाही मरू शकत सर, ती थांबणार. ऍक्च्युली आता अशा ज्या आत्मा वगैरे थांबतात आपण म्हणतो, मग ते इतरांना कोणाला पीडा देतात, त्रास वगैरे देतात समजा, किंवा आपण असं म्हणतो अरे त्याला असं झालं वगैरे, भूत वगैरे लागलं. मग तुमचं आता एवढं उठणं बसणं आहे एवढ्या लोकांबरोबर, साहजिकच तुम्ही असा काही प्रसंग वगैरे ऐकलाय का की असं त्याला भूत वगैरे लागलेलं, किंवा जसं आता त्या जी आता लेडीज होती तुमची फ्रेंड, तर तो एक इन्सिडेंट मला जरा तो वेगळाच वाटला की ती तुम्हाला अजून जिवंत असून सुद्धा नकार दे की नाही तुमची डेथ झाली आहे, असं तुम्ही काय अजून सांगू इच्छिता का? हैदराबादचं सर हॉटेल आहे सहारा म्हणून, सहारा रामोजीच्या फिल्म सिटी जवळ आहे. तुम्ही युट्यूबला पण सर्च कराल ना की हॉरर प्लेसेस, हॉरर हॉटेल्स, सहारा नाव येतं सर, नेहमी येतं. ही रामोजी फिल्म सिटीच्या जवळचं हॉटेल आहे. आणि क्लायंट्स किंवा प्रोडक्शनला पण नेहमी कसं जवळ पडतं की अरे हे हॉटेल जवळ आहे, आर्टिस्ट इथे राहिले तर फटकन फिल्म इंडस्ट्रीमध्ये आतमध्ये येऊ शकतात, जास्त ट्रॅव्हलिंगची पण गरज नाही. ते सहारा हॉटेलला बरेच इन्सिडेंट आहेत,
बरेचसे काही. पण हे मी फक्त ऐकले होते, अनुभवला कधीच नव्हता मी. सहाराला बरेच इन्सिडेंट आहेत. एक इन्सिडेंट असा सर की आमचं जेव्हा जेव्हा शूट संपतं आम्ही आर्टिस्ट लोक प्यायला बसतो, पार्टी करतो आम्ही, काही डाऊट नाही. आणि सहारा हॉटेल हे आम्हाला लक्षात आहे की सहारा हॉटेल इथे पार्टी करणं आणि दायऱ्यात राहणं किंवा रुल्स मध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे. पण एकदा माणूस पिला ना तो रुल्स काही पाळत नाही. त्यावेळेस प्रसंग असा की आम्ही रूम मध्ये नाही प्यायला बसलो, आम्ही सहाराच्या ना समोर ग्राउंड आहे, एक छोटस ग्राउंड आहे जिथे गाड्या वगैरे उभ्या राहतात, क्रिकेट खेळतो आम्ही. त्या ग्राउंड मध्ये आम्ही प्यायला बसलो आणि त्याला समोर लावून आहे ना सर 2 टॉयलेट आहेत, एक जेंट्स आणि एक लेडीज. त्या टॉयलेट बद्दल मी एवढंच सांगेल सर की क्लीन आहेत, नो विषय, क्लीन आहेत, स्वच्छ आहेत, सफेद कलरच्या बेसिन आहेत, आरशे आहेत, म्हणजे लांब लचक टॉयलेट आहे. इथून ते एक 20-30 पावलं आहेत ना बेसिनच आहेत. त्याच्यानंतर चालू होतात आपले कमोड वगैरेचे जे बाथरूम आहेत ते चालू होतात. पण तिथपर्यंत सगळ्या बेसिन आहेत आणि सगळ्या बेसिनला ना काच आहेत, मोठमोठ्या काचा. इमॅजिन करा सर फक्त. आणि जर तुम्ही कमोडकडे जाल, कमोड जिथं आपलं असतं, जिथे बाथरूम असतं सर, त्याच्या आतमधून झाडं उगलेले आहेत. कमोड मधून? हा, म्हणजे कमोड असं समजा एक कमोड असेल तर जी भिंत आहे त्या भिंतीतून झाड वगैरे उगलेले आहेत. तिथे कबुतरांचे घरटे आहेत, म्हणजे जर तुम्ही टॉयलेटला बसाल ना तर इथे कबुतराचा घरटा आहे बाथरूम मध्येच. मग हे डिझाईन झाले की एवढं जुनं हॉटेल? जुनं हॉटेल आहे ते, एवढं जुनं हॉटेल आहे. डिझाईन तर खूप छान झाली असती पण एवढं जुनं हॉटेल आहे. पण त्याला ते रिनोव्हेट करून ना ते लोक पण झाडं वगैरे किंवा कबुतराचे नेस्ट वगैरे काही तोडत नाही आहेत ते. बट ठीक आहे, ते ऍडजस्टेबल आहे. एक एवढा असा कलरचा, येल्लो कलरचा ब्लब आहे आतमध्ये. ठीक आहे, बाहेर भले व्हाईट असो पण ते बाथरूम मध्ये येल्लो कलरचा असा ब्लब असतो फक्त छोटा. आम्ही मुलं कधी गेलो ना तर आम्ही एकामेकांना शपथ देतो, बघ आपली मैत्री आहे जुनीपासून, तुझा संडासला मी जातो संडासला, पण भावा माझी झाल्याशिवाय तू निघून जायचा नाही, ही शपथ आहे आमची. एकामेकांना शपथ असते, कारण की हिंमतच नाही कोणात असं एकटं बसण्यात जिथून कबुतर उडतायत आणि जिथून झाडं वगैरे गेलेली आहेत. म्हटलं अशी हिंमतच नाही कोणात एकटं बसण्यात. पार्टी वगैरे चालू असतात ना, आमच्यातली एक मुलगी होती नेहा म्हणून, ती पित नाही, ती काही व्यसन वगैरे करत नाही. ती मला बोलली की ना मला वॉशरूमला आली. म्हटलं हे बघ आता माझं तेवढा दम नाही तुझ्या रूम मध्ये यायला तुझ्यासोबत आणि मग खाली यायला एवढा लांब, मी घाबरतो. म्हटलं तर तू पब्लिक वॉशरूम यूज कर, तिथेच असं आमचा फूड कोर्ट आहे आणि त्या फूड कोर्टचीच ती वॉशरूम आहे. तर नेहा बोलली ठीक आहे लौकिक, आपण एक काम करूयात, तू बाहेर थांब, मी आतमध्ये जाऊन येते. म्हणजे नेहा मी बाहेर थांबतो, पण बघ ते कमोड एवढा लांब आहे, हे बेसिन्स वगैरे चालू आहेत, ते कमोड एवढं लांब आहेत, तर मी तुला आवाज कसा देणार किंवा तू मला कशी आवाज देणार. तू बोलले लौकिक काय घाबरू नको, 5 मिनिटात मी येते, फक्त मला पॅड चेंज करायचे, मला पिरियड्स आहेत, ते चेंज करून मी लगेच येते. बोललो ठीक आहे डन. ती गेली आतमध्ये, चालत मला दिसली जाताना, गेली रूम उघडला, आतमध्ये गेली. मी सिगरेट लाईट केली, मी सिगरेट पित उभा होतो. एक 10 मिनिटं झाले, एक 15 मिनिटं झाले, नेहा येतच नव्हती. म्हटलं अशी ही काय चांगली जागा नाही जिथे माणूस रिलॅक्स करून एवढा वेळ बसेल. मी एकदा आवाज दिला, बोललो नेहा, काय रिस्पॉन्स नाही आला. थोडं अजून आत, रात्रीची वेळ होती, लेडीजचा काय संबंध नव्हता, थोडं अजून आत गेलो, बोललो नेहा, मला तरी काही रिस्पॉन्स नाही आला. आता जवळ झाले 20 मिनिटं, नेहाचा मला रिस्पॉन्सच नाही, नेहा मला दिसतही नाहीये. आता म्हटलं कोणाला सांगू का काय करू का कसं. म्हटलं एक शेवटचा आवाज देतो. एक 20 मिनिटानंतर मी तिला एक शेवटचा आवाज दिला, नेहा म्हटलं मी चाललोय, तू ये मागून. डोर उघडला आणि ती गप्प चालत आली. नेहा आमची दिसायला काळी सावळीशी आहे, हाईट छान आहे, दिसायला काळी असली तरी दिसायला खूप सुंदर आहे. ठीक आहे, आली चालत,
आणि ती बेसिन मध्ये ना हात धुवायला लागली. बोललो ठीक आहे. हात धुता धुता तिने तोंड धुवायला चालू केलं. बोललं नेहा टाइमपास नको करू, हे रूम मध्ये पण करू शकते, आता चल म्हटलं, मी पण कधीच थांबलोय. तोंड धुतल्यानंतर तिने केस ओले करायला घेतले. आणि ही गोष्ट मी एवढ्या असं जवळून तिला बघतोय. तिने केस ओले करायला घेतले, ती केसांमध्ये पाणी घालते, पाणी ओतते, अंगावर पाणी ओतते. तरी मला काय एवढं असं वाटलं नाही की हे समथिंग असं काय असेल किंवा काय. मी म्हटलं हिला मस्करी करायची सवय किंवा ही मला घाबरत असणार, ही माझी मजा घेत असणार. मी गेलो, तिचा हात पकडला. म्हटलं नेहा मस्ती खूप झाली, मी आता काय घाबरणार नाही तुला. तिचा हात घेऊन मी तिला बाहेरपर्यंत घेऊन आलो. या सर्वांमध्ये घेऊन आलो मी तिला. नाही नॉर्मली थांबली वगैरे, बसली, आमची पार्टी झाली. मग आम्ही रूम्सला गेलो, आमच्या रूम्सला. तिची एक पार्टनर होती भावना म्हणून. आणि रात्री 1-1:30ची ही गोष्ट आहे. नेहाने आरशात मेकअप चालू केला. कुठे जायचं होतं का? तिचं असेल काय, तुम्हाला माहिती नाही, काहीच नाही. रात्री 1-1:30ची गोष्ट आहे. आमची उद्या संध्याकाळची बस आहे हैदराबाद वरनं. तिने मेकअप चालू केला. तिला तिची पार्टनर विचारते की नेहा आता काय मेकअप करतेस, आता काय आहे. नाही ती एकदम शुद्ध मेकअप करत होती, जसं आपण इव्हेंटला करतो वगैरे तशी मेकअप करायला लागली तिच्या कॉमन कपड्यामध्ये. मग आमच्या 1-2 रूम्स मध्ये फोन आले की लौकिक नेहाला बघा जरा मेकअप वगैरे करते, घाबरवते आम्हाला, टाइमपास करते यार, आता काय घाबरायची गोष्ट आहे का. मग आम्ही गेलो तर नेहा ऐकतच नव्हती. नेहाची लिपस्टिक लावणं, ब्लश लावणं, बेस लावणं सगळं चालू होतं. आणि नेहाला कोणी थांबवायला गेलं का नेहा एकच बोलायची, मी डान्स करणार आहे. म्हणलं ठीक आहे कर, काही विषय नाही म्हटलं. आमच्याकडे अजून पण बरेचसे दारू बाकी आहेत. आम्ही सगळे मुलं बसतो, मुलं मुली दारू घेऊन, तू दाखव मला, तू छानच नाचते म्हटलं, काही विषय नाही. मग तिला कोणी काय बोलायचं, ती एकच वाक्य बोलायची, मी डान्स करणार आहे. तर तिने ती मेकअप, फाउंडेशन, ती सावळीची एकदम गोरी तिने स्वतःला हे केला. तिने गळ्याला मेकअप केला, तिने कानापासून मेकअप केला. त्याच्यानंतर आम्ही पण म्हटलं चल नेहा दाखव आता काय डान्स करणार होतीस तू. म्युझिक वगैरे काहीच नाही तिने लावलं, काहीच नाही लावलं. पण ती जेव्हा जो डान्स करायला लागली, आम्ही सगळे घाबरलो. आणि हे रात्री घडते आमच्यामध्ये चालतं, ही मस्करी चालते आमच्यामध्ये. पिऊन खाऊन आम्ही नाचतो वगैरे, आम्ही आर्टिस्ट लोक पिऊन खाऊन गिटार हातात घेणार, चला गाणे गा, चला डान्स करके बताओ, हे आमच्यामध्ये पद्धतच आहे. पण तिचा डान्स बघून आहे ना आम्ही सगळे घाबरलो. कारण की ती होती एक वेस्टर्न डान्सर. तिचा क्लासिकल, भरतनाट्यम, कथ्थक याच्याशी काही संबंध नव्हता तिचा. तिला ते जमतही नव्हतं कधी. पण त्यावेळेस रात्री 1:30 वाजता मेकअप करून ती क्लासिकल आणि कथ्थक मध्ये ती मुवमेंट्स पकडत होती. वेस्टर्न डान्स खूपच वेगळा झाला, पण ती कथ्थकचे मुवमेंट्स करत होती ती. आणि ही अशी फक्त नेहाच नाही, बऱ्याचशा मुलींचं सहारा हॉटेलला हैदराबादला असे इन्सिडेंट आहेतच की जिथे मुलींच्या अंगात येतच. आता अंगात येतं किंवा ती पोजेस आहे किंवा तिने ते माइंड मध्ये घेतलं, ती वॉशरूम मध्ये काय करून आली, किती काय करा. एक आम्ही आर्टिस्ट आहे, मी वेस्टर्न डान्सर आहे, ठीक आहे, मी अचानक एकदम क्लासिकल करायला नाही लागणार मी. आणि ती नेहा तिथे ते परफॉर्म करत होती. तिने क्लासिकल, कथ्थक न गाणं लावता धा दही दत्त दही धा हे शिकण्यासाठी बरेचसे PhD करावं लागते डान्सर्सला. अवघड आहे ते. आणि ही अचानक त्यावेळेस ही ते सगळं परफॉर्म करत होती मेकअप करून. तिचं ते लाल टी शर्ट अंगावर, खाली ती लाल ब्लॅक लेगिन्स होती तिच्या अंगावर, आणि ती याच्यामध्ये हे परफॉर्मन्स करत होती. सेकंड डे झाला, तिला विचारलं आता क्लासिकल करून दाखव ग. ते बोलते नाही, हे तर मी कधी केलंच नाही. मग तिला सर्वांना दाखवलं की रात्री ना मी तुझी व्हिडिओ बघ, हे तू करत होतीस. ती ऍक्सेप्टच नव्हती करत की हे मी करते म्हणून.
अजून पण ती ऍक्सेप्ट नाही करत की ही माझी व्हिडिओ किंवा हे मी करते. शी नेव्हर ऍक्सेप्टेड इट. बिकॉज हे पण खूप म्हणजे ही पृथ्वी आणि ती पृथ्वी दोन्ही वेगवेगळे प्रकार झाले. तू वेस्टर्न डान्सर आहेस आणि तू क्लासिकल कथ्थक कधी शिकलीच नाहीये आणि तू ते अचानक मेकअप करून तू एक तर रात्री मला घाबरवलेस. तू 1:30 वाजता तू मेकअप केलायस आणि आम्हाला वाटलं की तू वेस्टर्न साकी साकी वगैरे समथिंग दिलबर दिलबर घेऊन काहीतरी नाचणारच तू. पण जेव्हा तू कथ्थक घेऊन नाचायला लागलीस ना, आमच्या सगळ्यांचे होश उडले तिथे. आम्ही मग तिथे बिलीव्ह झालंय की समथिंग फिशी इज ओव्हर हिअर. फिशी काहीतरी सहारा हॉटेलला ही तर नेहाची माझ्या समोरची घटना आहे, पण माझ्या मागील पण मला सांगितलेल्या घटना त्या बऱ्याचशा अजून बऱ्याच हॉरर आहेत, बऱ्याच डेंजर आहेत. पण तुम्ही युट्यूबला पण सर्च कराल सहारा हॉटेल इज अ हॉरर ऑल द टाइम. त्याचे वॉशरूम्स वगैरे थोडे भयानकच आहेत. फूड वगैरे सगळं चांगलं. आणि आर्टिस्टला पण कसं सकाळी 6चा कॉल टाइम असला का 5ला उठलो, मेकअप वगैरे केला का इथल्या इथंच जायचं. रामोजी फिल्म सिटीच्या गेटच्या बाहेरच आहे ते हॉटेल, बाजूलाच आहे. हा, म्हणजे ते कन्व्हिनियंट पडतं. मग आम्हाला तिथे स्टे कंपल्सरी असतो. पण तिथे प्रत्येक मुलीला आजपर्यंत असा अनुभवलाय आणि हा जो अनुभव आहे हा माझ्या प्रत्यक्ष समोर झालाय. हा, की मी नाही कधी बिलीव्ह केलं की कुठली वेस्टर्न नाचणारी मुलगी अचानक कथ्थक नाचेल आणि क्लासिकल नाचेल आणि ते पण इतक्या प्युअर फॉर्म मध्ये. ते इम्पॉसिबल आहे ते जज करणं. आता मीही ऍक्च्युली तुम्हाला तर माझा डान्स दाखवला की मी वेस्टर्न वगैरे करतो आणि अचानक 4 दिवसांनी मी प्युअर क्लासिकल कथ्थक करायला लागलो. 4 दिवसात कोणी फॉर्म शिकत नाही. शी परफॉर्म दॅट फॉर्म. आणि आम्हाला असं वाटतं की ती पोजेस होती त्यावेळेस, कारण की मेकअप पण तिने जरा जास्तच वेगळा केला होता, हेवी मेकअप. शी परफॉर्म. ती निगेटिव्ह एनर्जी हवी झाली असणार तिला, कारण की आता असं म्हणाले की रामोजी फिल्म सिटी आज आपल्या इंडियातली सगळ्यात मोठी फिल्म इंडस्ट्री आहे. त्यात किती मरण झाले असेल शूटिंग करताना, शो करताना. बरं, आता एक राजकुमार रावने पण एक स्त्री मूवीचा इन्सिडेंट सांगितला होता आपल्याला, पॉडकास्ट मध्ये सांगितलं होतं त्यांनी, की आम्हाला सांगितलं होतं की लोबान लावू नका. राजकुमार राव बोलला की ह्या एरियात तुम्ही लोबान लावू नका आणि जरा काळजी घ्या. पण लोबांशिवाय शॉट आमचा व्यवस्थित येतच नाही. ते जे धूर लोबान आम्ही देतो त्या धुराशिवाय शॉट परफेक्ट येतच नाही. यांनी काही नाही करून रात्री लावलाच. यार लोबान लगा दो यार, जो का देखा जाएगा. आणि तेवढ्यातच त्यांचा एक स्पॉट बाय वरतून भिंतीवरून खाली पडला आणि तो एकच गोष्ट रिपीट करून मेरे को धक्का किसने मारा. ही खरी घटना आहे, ही स्त्री मूवीची खरी घटना आहे. राजकुमार रावनी पण सांगितलेली. तर शूटिंग्स वगैरेला पण असे बरेचसे इन्सिडेंट होत असतात, शूटिंग्सला, शोला, ऑडिटोरियम मध्ये. पण हे लोकांना एवढं अजूनपर्यंत माहित नाही. पण आमच्याकडे असे बरेच इन्सिडेंट आहेत. आता एक सांगायला गेलं तर आपल्या कल्याणची एक समीक्षा गौतम म्हणून एक माझी खास फ्रेंड, माझ्यापेक्षा लहानच, पण एकदम हसणं खेळणारी मुलगी. अरे लौकिक, चल ना पार्टी वार्टी करते ना. म्हणजे गम दुःख हे तिला काय माहित असणार. लहान, आता एक जैनजी आपण म्हणतो ना, जैनजी त्या जनरेशनची होती. अरे लौकिक चल ना, पार्टी मचाते ना, लौकिक हे करते ना, अशी मुलगी होती ती. अचानक मी जिम करत होतो. ही गोष्ट 1 वर्ष झाले फक्त, ह्या मार्च मध्ये तिला 1 वर्ष झाले. ठीक आहे. मला एक फोन आला की समीक्षाने ना सुसाईड अटेम्प्ट केलं. मला फोन आला. तर मी जिमच करत होतो आपल्या ओम संघाकडे. मी डंबल्स वगैरे खाली ठेवले, घरी गेलो, फ्रेश झालो आणि तिच्या घरी गेलो मी. आणि अशी गोष्ट आहे की तिचा माझा काही दिवसांत तिचा एक बॉयफ्रेंड होता जो अंधेरीमध्ये होता. ती तिच्या लिव्हिंग मध्ये राहायची आणि तिचा माझा संबंध फारसा तुटला होता. म्हणजे आम्ही काय जास्त बोलत नव्हतो. पण त्या दिवशी सकाळी ना तिचा मला मेसेज होता, लव मेरे को ना तेरे से बात करनी है. तो मेसेज मी 11 वाजता 9:30चा मेसेज होता. सकाळी 11ला उठून मी बघितला. पण त्याच्या आधी ना तिने मला दिलेला एक कॉन्टॅक्ट होता स्टँडअप कॉमेडीचा. तर त्यांचा पण मला मेसेज आला होता. तर माझ्या माइंडमध्ये काय आलं की अच्छा हेच सांगत असेल कि स्टँडअप कॉमेडी का जो मैंने कॉन्टॅक्ट दिया ना, तो उनका तेरे को आज फोन आने वाला वगैरे. म्हटलं असं काहीतरी मला सांगत असेल ती. तर मी तिला काय रिप्लाय नाही केला. आणि संध्याकाळी मला असा फोन येतोय की समीक्षाने सुसाइड अटेम्प्ट किया.
मी फ्रेश वगैरे झालो, गाडी पहिले नेली आदरवाडीला, चौकातच तिचं घर आहे. मी गाडी बिल्डिंग खाली नेली तरी मला असं काही दिसलं नाही की पब्लिक वगैरे माणसं असे काही दिसलं नाही. आणि 4th फ्लोअरला तिचं घर, ना लिफ्ट ना काय. मी धावत 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 4th फ्लोअरला तिच्या घराच्या दिशेने गेलो. मी दरवाजा उघडत होता आणि घरात तिची आई आणि 2-3 बायका बसल्या होत्या. मी गेलो आतमध्ये, तिच्या मम्मीला विचारलं, आंटी बोललो समीक्षा. तिच्या मला बोलली की अंदर आहे बेडरूम मध्ये. तिच्या आईने मला हा उत्तर एकदम कॅज्युअल दिलं, अंदर आहे. आपल्या माइंड मध्ये काय येतं, रडत असेल आता, नाही आत्महत्या करायचा प्रयत्न केलाय आता रडत असेल. मी त्याच रागात आहे ना त्याच्या रूम मध्ये घुसलो. मी तर ना असा एक कॉम्प्युटरचा टेबल आहे आणि मला इकडून तिचे पाय दिसतात. ठीक आहे, बोललो रड आता, तू तर कानाखालीच खाणार आहे माझी. म्हणून असा फिरून आलो मी आणि बघतो तर तिची डेड बॉडी होती. इथे मार्क होता, असा एवढाच मार्क होता, मार्क. आणि चेहरा तिचा निराशा झाला होता. माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग हा की मी डेड बॉडी एवढ्या जवळून बघितली मी. ठीक आहे, माझ्या आयुष्यात कधी असा प्रसंग आला नाही आणि फर्स्ट टाइम मला. मी घाबरतो या गोष्टींना, मी घाबरतोच ऍक्च्युली. आतमध्ये तिची डेड बॉडी पडली आहे हा, आणि तिची आई तुम्हाला एवढं कॅज्युअली बोलली, अंदर आहे, अंदर आहे बोलले, एकदम मग सिंपल. त्यांना कळत नाही का आतमध्ये वारलंय वगैरे कोण? त्यांचे स्वतः हा, एक मला त्यांनी पॉज केलं पाहिजे होतं ना की अंदर मत जा वगैरे. मी दुसरे गेलो, माणसं नव्हते का कोणीच? होते ना तिच्या आसपासच्या ज्या बिल्डिंगच्या ज्या 2-3 घरातल्या बायका होत्या ना तेवढ्याच होत्या फक्त. असं गर्दी वगैरे नव्हती? नाही नाही, काहीच नाही, काहीच नाही. एवढं मोठी लाश पडली हा, एकदम एकदम नॉर्मल, एकदम नॉर्मल. मी तिला बघितलं, माझं अंग थरथरलं एकदम. मी घाबरलो आणि ना मी बाहेर आलो की यार आता ह्या बाईला मी शिव्या घालू का काय करू. तू असं कसं कोणाला आतमध्ये पाठवू शकते डेड बॉडी बघायला. तू काहीतरी सांग, रिस्पॉन्ड कर की मत जाव अंदर का काय. तू मला सगळं सांगितलं आतमध्ये आहे म्हणून बघायला गेलो. आणि ही अशी डेड बॉडी कोणाची बघणं, ती किती जवळचा असो, अशी डेड बॉडी बघणं एका प्रत्येकासाठी एक तो इन्सिडेंट खूप वाईट आहे तो. त्याच्यानंतर पोलीस वगैरे आले एक अर्धा एक तासात. मग मी परत पोलिसांसोबत गेलो. आता तुम्हाला मी सांगतो सर की पलंगाची हाईट आणि रूफची हाईट काहीच नव्हती, ती उभी राहू शकली असती. हा असा पलंग आहे ना, ते इथेच बाजूला असे कपाट लागलेत. म्हणजे जेव्हा एक माणूस जेव्हा आत्महत्या करतो, फाशी लावून घेतो, तो लावून तर घेतो पण त्याच्यानंतर तो स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतो, बरोबर. तिने पाय पलंगावर ठेवू शकली असती, तिने कपाटे पकडू शकली असती, काही विषय नव्हता. इतक्या जवळ असा इथं पलंग आहे आणि इथे कपाट आहे आणि मध्ये एवढासाच गॅप आहे आणि तिने एवढ्या गॅप मध्ये फाशी घेतली जेणेकरून पंखा पण ह्या दिशेने, बेडच्या दिशेने. पोलीस पण मग ते थोडं हे करत होते, निरीक्षण करत होते कसं काय काय. मग पोलिसांनी निरीक्षण वगैरे केलं. पोलीस मला बोलले एक जरा चादर घेऊन ये ना, ह्या चादरीत ती काय उचलला जाणार, थोडी हेवी आहे. मी परत हॉलमध्ये गेलो, बायका बसलेल्या. बोलो वो आंटी वो अंदर ना थोडी चद्दर चाहिए. तिची आई ज्या प्रमाणात उठली, मागे गोल फिरली, बेड खोलला, एक सोलापुरी चादर असते आपली माहिती, माझ्या हातात दिली, बेड लावला आणि परत बसली. मी हातात चादर घेतली, बोललो हिचीच आई कशी काय उठली इतक्या कॉमनली, नॉर्मली. तरी आपण एवढं नाही करत, आता काय माहित झालंय ना कोणाचं, तरी आपण एवढं डोक्याला म्हणजे प्रेशर न दिला की का असं. हिची आई एकदम धडकन उठली, बेड खोलला, चादर दिली, बेड लावला, बस. त्यांची आई दुःखी वगैरे वाटत नव्हती? हा, अजिबात नाही. अरे त्या माहितीला जेवढे जण आलेत ना, माझ्या मागे कोणाला विचारा, तुझी आई दुःखी वाटत होती का. अरे इथं पोटच्या मुलीने, पोटची मुलगी सुसाईड केलं आणि ती दुःखी नाही. हा, आता तुम्हाला जर मी जो प्रसंग सांगत जाल ना, तुम्ही अजून हैराण होत जाल. ती बॉडी घेतली आम्ही
हा. खाली ॲम्ब्युलन्स होती, ॲम्ब्युलन्समध्ये बॉडी ठेवली आम्ही मित्रांनीच. फॅमिलीचं कधी UP वाले होते तर त्यांचं कोण लवकर आलं नाही, तर आम्हीच मित्र होतो जे सगळे डान्सर्स वगैरे जे कल्याणला आले होते. ती बॉडी ठेवली आणि माझा मित्र अक्षय गावकर, एजाज इब्राहिम आणि आम्ही त्या गाडीत बसलो ॲम्ब्युलन्समध्ये. आपलं कधी असं प्रसंग आलाच नाही फॅमिलीमध्ये की आपण असं कुठल्या ॲम्ब्युलन्समध्ये बसावं. पण त्यावेळी चला आता कोण नाही कसं काही नाही तर आपण एक बसूयात म्हटलं. बसलो आणि ॲम्ब्युलन्स निघाली. ॲम्ब्युलन्स निघताच आहे ना त्या मुलीचा हात बाहेर पडला. बाहेर पडला तर आता आमचा जो मधला मित्र त्यांनी हे पाहिलं. एक मित्र पुढे बसला होता आणि मी बाजूला बसलो होतो. तर मी ते बघणार कशाला, मी काचेतून बाहेरच बघणार ना. एक हिंमत लागते, आपण नाही बघू शकत असं. हात खाली पडला आणि हा ओरडायला लागला, अरे ही जिवंत आहे, अरे ही जिवंत आहे, अरे ही जिवंत आहे, अरे ही जिवंत आहे. लिटरली ॲम्ब्युलन्स मध्ये ना खळबळ उठली. मी घाबरलो. म्हटलं अक्षय काय बोलतेस तू, बोलतोय हात बघ. आता त्यावेळेस ना माइंड असं होतं ना की याचा ऐकू काय हात बघू. हा बोलतोय की ही जिवंत आहे आणि आपलं असतं मन की यार डेड बॉडीचा हातही पडू शकतो, काही विषयाने जागा नसेल ना त्या ॲम्ब्युलन्सच्या सीटवर तर हात खाली पडू शकतो. पण हा घाबरला होता की असा कसा पडू शकतो. आणि बट ऑब्व्हियसली आम्ही तिचा आत्महत्या जे आम्हाला रिपोर्ट आली ते आम्ही ऍक्सेप्टच नव्हतो करत की ही आत्महत्या आहे, आम्हाला ऍक्सेप्टेडच नव्हतं, अजिबात नव्हतं. त्यात तो हात असा झाला, मी घाबरलो, ड्रायव्हर घाबरला, पुढचा मित्र घाबरला. परत ड्रायव्हर आला, ड्रायव्हरने नाकाला वगैरे नस वगैरे, बोलतो नाही रे ती गेली रे, तो हात सहज पडला असेल, तुम्ही घाबरू नका. नाही म्हटले काम करा तुम्ही बॉडी घेऊन जा, मी बाईकने येतो. मग आपला रुक्मिणी बाई आहे कल्याण हॉस्पिटलला, तिथे पोस्टमॉर्टम साठी आम्ही ती बॉडी ठेवली. तिचे केस उघडे होते, केस मी स्वतः बांधले, बांधून वगैरे ठेवले. मग पोलिसांनी मला बोलवलं की तुझं नाव नंबर वगैरे दे, अजून यांच्या फॅमिलीतलं कोणी आलेलं नाहीये. म्हटलं ठीक आहे, मी दिलं. म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यानंतर मी कल्याण स्टेशनला प्यायला बसलो. म्हटलं याचं पोस्टमॉर्टम आता वगैरे काय सगळीच भेटणार आहे, आता आपल्याला काय भेटणार. प्यायला बसलो मी, प्यायला बसलो आणि परत मी तिच्या घरी गेलो जिथे आमच्या काही डान्सर्स मुली थांबल्या होत्या तिच्या आईकडे किंवा मुलं थांबले होते. मी परत तिकडे गेलो आणि रात्री 3-3:30ची ही गोष्ट आहे. मला त्यातून एक बाई बोलली की लौकिक तू नजदीक रहता है ना, तर तू चाय बनवून आण. ठीक आहे. तिची आई बेटा बिना दूध वाली बना के लेके आना. ठीक आहे. ही तिची आई बोलली वारली आता. हा की बिना दूध वाली लेके आना. तरी आपल्या मनात असं काही नाही, आता नवीन माहीत झाले, आपण असं काही मनात ठेवत नाही. तिची आई मला ह्या गोष्टी बोलली. खाली उतरताना ना तिचा बाप जवळ हा बाप आम्हाला 3 तासानंतर आम्हाला हा 3:30-4 वाजता भेटतो. याचा बाप कुठे होता, काय होता, ना पोलीस स्टेशनला होता, ना दवाखान्यात होता, ना कुठेच होता. तिचा बाप होता कुठे. तिचा बाप आला, मला फ्लोअरवरच त्याने असं गळ्यात भेटला मला. सर मुलगी वारली. पिणार माणूस, पिणार, दुःख झालं पिणार, पण तुझी मुलगी वारल्यानंतर तू किती पिणार याची तुला शोध नसणार ना. तुझी मुलगी वारल्यावर म्हटलं तू किती पिणार, तू डबल टिबल नाही पिणार, तू चालायच्या धुंदीत नसणार, तुझी मुलगी वारली आणि तुला प्यायचीच आहे. हा माणूस बरोबर 1 क्वार्टर 90 पिऊन आलेला होता. त्याच्या व्यतिरिक्त काहीच ना, मस्त एक जमेल तेवढीच पिऊन आला होता. मला वास आला. मला बोलला की लौकिक चलो नीचे जाते, आपण सिगरेट पिते. चल ठीक आहे म्हटलं. आम्ही दोघं खाली गेलो, सिगरेट दिली त्याला, मी सिगरेट घेतली. तो मला बोलायला लागला लौकिक अभी समीक्षा तेरे साथ ही आएगी ना, तो उसको हमेशा लेके आता ना अंधेरी से. बोलो हाँ पापा मैं लेके आता हूँ, पर अभी तुमने देखा ना समीक्षा. बोल तो कुछ नहीं हुआ, वो कुछ नहीं हुआ है, अभी समीक्षा तेरे साथ आएगी, मेरे को मालूम है, तू हमेशा उसको लेके आता है. बोललो यार हे थोडं बॉलिवूड वाला वाटत नाही का. म्हटलं हे कधी होतंय का, बापाला कधी होईल, 3 महिने झाले, मुलगी वारली, मग त्याला भास होतो का. हा मला तिथेच बोलायला लागल्या सगळ्या गोष्टी
म्हणजे ते मला थोडं ना एक ऍक्टिंगचा प्रकार आहे ना हा मला दिसू लागला. ह्याला मग वरती चढ हा माणूस मला काय बोलला ना कि हमारे सामने जो रहते ना उन लोग ने ना मेरे बच्चे पे ब्लॅक मॅजिक ही करके रखा था, काला जादू करके रखा था. चाहेला मला खरंच खरं वाटलं. म्हटलं असेल असं काय. मग याला हा घरात वगैरे गेला. म्हटलं एकदा समोरचा दरवाजा उघडाच आहे, डोकावून बघूयात म्हटलं की समोरच्यांनी, कारण की बघा आम्हाला कुठेच बिलीव्ह नव्हतं की मी आत्महत्या केली. हा आम्हाला फक्त बॉडी दिसली, ठीक आहे, आम्हाला कुठेच बिलीव्ह नव्हतं. तर त्या घरात त्याने मस्त डोकावून बघितलं आणि नंतर घराच्या दरवाजावर बघितलं तर दरवाजावरनं जय भीम लिहिलं होतं. मी जय भीम आहे. म्हटलं यांच्या घरात देवारा नाहीये, जय भीम लोक देवाला मानत नाही, हे लोक ब्लॅक मॅजिकचा काय वासच येत नाही. म्हटलं मग हा असं का बोलला की ब्लॅक मॅजिक क्या मेरी बेटी वे सामने वालों ने. पण समोरच्या घरात असं काय म्हणजे जय भीम म्हटल्यावर ते देवाला मानत नाही तर ब्लॅक मॅजिकचा त्यांचा काय वास्तच येत नाही. म्हटलं बरोबर. बोलो ठीक आहे. सर्वस्व झालं. सकाळी तिची बॉडी नेली. बॉडी आम्ही सगळ्यांनी मिळून जाळली ती बॉडी. दुसऱ्या दिवशी मी म्हटलं की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बघूयात एकदा काय येतो काय नाही. तिचा जो बॉयफ्रेंड होता तोही आला होता. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आम्ही बघायला जाताच तिचे वडील आहेत ना, दादा सर एखाद्याची मुलगी वारली, माणूस जेवतो, जेव जेव बिंदास जेव, तुझ्या पोटाला आधार दे. पण त्या माणसाच्या प्लेटच्या इथे आम्ही बघितली एक मिरचीची वाटी, एक लोणच्याची वाटी, एक भाजीची वाटी, एक डाळीची वाटी, त्याच्याकडे जेवण आहे छान. ही दुसऱ्या दिवसाची गोष्ट आहे, जास्त काय लांबवलेली गोष्ट नाही, दुसऱ्या दिवसाचीच. काल मुलगी वारली, आजची गोष्ट की हा मिरचीचं लोणचं वगैरे घेऊन बसला जेवायला. आम्ही गेलो, म्हटलं सर कैसे हो, तो रागात उठला. क्या बताओ, हाँ लोग आते जा रहे, लोग मिलते जा रहे, ना ठीक से सोने दे रहे ना ठीक से खाणे दे रहे. असा करून प्लेट घेऊन किचन मध्ये गेला आणि समोर टीव्हीच्या खाली ना आम्हाला एक रिपोर्ट दिसतोय की हाच रिपोर्ट असावा, पण त्याच्यावर ना वॉलेट होता, वॉलेट. मग आम्ही वॉलेट काढून रिपोर्ट बघू नव्हतो शकत, पण म्हटलं जाऊ दे, आई वडिलांकडून आपण रिपोर्ट मागूया ना. सर ही दुसऱ्या दिवसाची गोष्ट आहे. तिची आई ऑरेंज कलरचा ड्रेस, ऑरेंज कलरची लिपस्टिक आणि ऑरेंज कलरचा बिंदी लावून आमच्या समोर आली. एकदम गडबडल्यासारखं झालं. ऑरेंज कलरचा मस्त ड्रेस, दिसायला एकदम देखणी हरसपती, बस बघावं बघतच राहावं इतकी लावण्यखनी ती बाई होती. त्यात ऑरेंज कलरचा ड्रेस, ऑरेंज कलरची लिपस्टिक, ऑरेंज कलरची टिकली, ती येऊन बसली. बोला आंटी कैसे हुआ है, क्या हुआ? कल हम लोग 6-6:30 बजे इसके पापा और मैं हम लोग बाहर घूमने गए थे और हम लोग जब 9-9:30 बजे वापस आए तो चाबी खुल नहीं रही थी अंदर से कोई खोल नहीं रहा था. तो हम लोग नीचे गए. नीचे हमारे जो रिलेशन वाले हैं उनसे हम लोग ने पूछा कि समीक्षा चाबी देके गई क्या, तो उन्होंने नहीं बोला. फिर हम लोग हमारे फैमिली डॉक्टर के पास गए जहाँ पे समीक्षा ऑफ्टन जाती रहती है. तो हमने डॉक्टर से पूछा कि समीक्षा चाबी देके गई क्या, तो पण बोला नहीं. तो फिर आपने क्या किया, फिर हमने हमारे एक कजिन को फोन किया और हमने एक चाबी वाले को फोन किया. तो चाबी वाला क्या बोला कि मैं विठलवाड़ी में हूँ और मुझे आधा घंटा लगेगा आने के लिए. तब तक हम लोग ने वेट किया. चावी उघडली, अंधार होता रूमला, एसी चालू होती. हे लोक आतमध्ये गेले. यांचं असं म्हणणं होतं की आम्ही बॉडी बघितली हँगिंग आहे, आम्ही कैची आणली, ते कापलं, तिला खाली उतरवलं. हा त्यांचा इन्सिडेंट मला सांगण्याचा होता. बोललो ठीक आहे, ऍक्सेप्टेड आहे, हा इन्सिडेंट होऊ शकतो, असं होऊ शकतो. जेव्हा मी पोलीस स्टेशनला गेलो, तिचा मोबाईल आता पोलिसांकडे होता. मग पोलीस पण ओळखीचे वगैरे निघाले, वकिलाचा पोरगा आहे म्हणून वगैरे. मग त्यांनी मला काही चॅट्स दाखवल्या तिच्या. तिची तिच्या बॉयफ्रेंड सोबत चॅट होती एक 5-5:30 दरम्यान.
तो बॉयफ्रेंड जो होता तो मुस्लिम होता. त्यांचं रमजान वरून यांची मजाक मस्ती दुपारपासून चालू होत्या. 5:30-5:30 दरम्यान ह्या मुलीच्या ना त्याला ना मिस कॉलवर मिस कॉल, व्हॉट्सअप मिस कॉल, दन 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 दन, त्याचे पण एक दोन मिस कॉल. आणि खाली ना शेवटचे 2 मेसेज होते हिचे त्याला सेंड केले होते. कि आज तक मुझे जो भी कुछ हुआ है ना तेरी वजह से हुआ है, और इसके बाद मुझे जो भी कुछ होगा ना उसका जिम्मेदार खाली तू ही रहेगा. हे तिचे 2 मेसेज आहेत त्या मुलाला. तो मुलगा आम्हाला बोलतो की आमचा ना नेटफ्लिक्सच्या पासवर्ड वरून थोडंफार अनबन झाली होती. तेवढ्यात पण फाशी नाही घेणार म्हटलं. नेटफ्लिक्सच्या पासवर्ड वरून अनबन झाली आहे. मी पोलिसांना पण बोललो, बघा साहेब बोललो, प्रत्येक रिलेशनशिप मध्ये असं होतं. आता मी माझ्या बायकोला बोलतो कर काय तुला काय करायचंय, आणि ती लुटून फाशीच घेतली, त्याला आपण काय करू शकतो ना म्हटलं. मुलगा दोषी नाही होऊ शकत या गोष्टीला म्हटलं. ठीक आहे म्हटलं, मुलगा या गोष्टीला दोषी नाही होऊ शकत म्हटलं, तुम्ही असं काय ब्लेम नका करू. मग बऱ्याचशा काही गोष्टी वगैरे काढल्या वगैरे पोलिसांनी की असं तसं हे, पण कुठेच काही लिंक लागत नव्हती. त्याच्यानंतर इन्सिडेंट असा की ही मुलगी गेली 20 मार्चला. एक 5-6 वर्ष आधी 15 मार्चला हिचा भाऊ 10वीत होता. हिने सेम पंख्याला फाशी घेतली होती. त्या भावाने 10वीचा मुलगा. दुपारची वेळ होती. आणि ती आई आहे ना, ती आई बाजूला झोपली होती त्याच्या, आणि मुलाने उठून फाशी घेतली, पण आईचं लक्ष नाही गेलंय. आणि त्याच्या एक 5-6 वर्षांनी बहिणीने पण एक 5 दिवसानंतर तिने स्टेटस टाकलं होतं भावाचं, आणि ते आम्हाला बोलायचे मला भाऊ दिसतो, मला भाऊ भेटतो, मला भाऊ काय गोष्टी सांगतो, माझा जवळचा भाऊ होता, मला काय गोष्टी सांगतो. ही आम्हाला ती बोलायचीच, नेहमी वारंवार बोलायची. तिचा ते ज्योतिष वगैरे वर न्यूमरोलॉजी वगैरे तिचा खूप ट्रस्ट होता. ती आम्हाला सांगायची मला भाऊ भेटतो, मला भाऊ हे सांगतो ते सांगतो. आणि नेमकं तिने 5 दिवस झाले स्टेटस टाकून, आणि 20 मार्चला तिने फाशी घेतली सेम पंख्याला. पंखा बघाल तर एवढूसच छोटासा. आता हिचं वजन नाही ना म्हणता ना 50-55 kg असणार हिचं, पण हिने जशी फाशी घेतली ना त्याला कुठेच काही पंखा दुमडलेला नाही किंवा पीओपी असं निघालेलं नाही, असं काहीच प्रश्न नाही. हे मी सेकंड डे जेव्हा मी रिपोर्ट घ्यायला गेलेलो ना, मी तिच्या आईला विचारलं, जरा बताओ मेरे को जरा कि जब फांसी ली उसका मुंह किधर था. तर तिची आई बोलली की इधर की तरफ मुंह था, कुठे कपाटाकडे करून. तर मी अशी एक टिल्ली मारली. म्हटलं यार मम्मी, आईने में देखो कि फांसी लेता है क्या, इधर तो आईना है ना, आईने में देख के कैसे फांसी ली उसने. हाँ ये तो मैंने सोचा ही नहीं. ही सांगते की तिने ओढणीने फाशी घेतली आहे, आणि तिच्या गळ्याचा जो मार्क होता ना, मार्क जो मी स्वतः बघितलेला, माहिती ते मुली जीन्सवर असा एक पातळसा बेल्ट घालतात, हा त्या बेल्टची ती फाशी मला वाटली, त्या बेल्टची फाशी. त्यात हे आम्हाला म्हणाले की आम्ही अंधारात गेलो, कैची शोधली, कैचीने ती रिबीन कापली, मग तिला खाली काढलं. आणि तिच्या बाजूची बाई फटकन बोलली नाही ओढणी थोडी ताना. फटकन तिचा बाप आहे ना असा आमच्या समोर आला, अभी ये सब डिस्कस करना छोड़ दो, अभी ये सब बातें बंद कर दो, मेरे बेटी के साथ जो है वो मैं देख लूंगा, मेरी पुलिस से बहुत बड़ी पहचान है वगैरह, जो है क्या अभी मैं कर लूंगा, किसी और की बेटी के साथ नहीं होना चाहिए वगैरह, असं तसं हे ते. आम्हाला तो बोलला, त्याने तो टॉपिक संपवला. जसं संपवला ना, तिच्या आईने लगे भलता टॉपिकच चालू केला. मैं आपको दिखाऊं क्या, अभी भी बर्तन वैसे ही पड़े, उसने वो शाम को ना हमारे लिए शीरा बनाया था, उसने भी शीरा खाया, उपमा खाया, वो प्लेट वैसी की वैसी है. आणि तिची आईचा जो नेचर आहे ना, एक आपण म्हणतो ना मूळ मंद बाई, एकदम मंद. म्हणजे हिच्याशी तुम्ही काही म्हणजे पर्सनल टॉक किंवा छान असं काही बोलूच शकत नाही, इतकी मंद बाई, इतकी मंद. म्हणजे दिसायला छान वगैरे पण मंद, एकदम मंद. बोला ठीक आहे. आम्ही निघालोच. तिच्या आईने मला आवाज दिला, अरे बेटा वो तुम्हारा चाय का डब्बा लेके जाओ ना जिसमें तुम चाय लेके आए थे.
बोले, "छायला तुला एवढ्या प्रसंगामध्ये तुला डब्बा आठवतोय की हिने चहा कुठल्या डब्यात आणला, तुला हे बरेच छान आठवते तुला." म्हटलं. त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा काही थेअरी आहेत ज्या मी ऐकल्या की ती कधी ड्रिंक्स करून आम्हाला बोलायची की एक दिन मेरे को मेरे घरवाले ना मार डालेंगे. ठीक आहे. मग माझी पण एक थेअरी मी अशी कन्क्लूड केली, एक थेअरी अशी की हिचा बाप आहे ना सावळा आहे, आई गोरी आहे, मुलगा गोरा आहे आणि मुलगी गोरी आहे. आणि मुलीचा आणि त्या बापाचा ना लहानपणाचा फोटोच नाहीये, आम्ही नाही बघितला कधीच. म्हणजे लहान बाळपणीचा फोटो असतो ना, तो दोघांचा एकत्र बघितलाच नाही. तर का असं नाही असावं की हा जो माणूस आहे हा हिच्या आईचा एक एक्स बॉयफ्रेंड असावा, की ज्यांनी हिच्या नवऱ्याला म्हणून हिच्याशी लग्न केलंय आणि हिच्यावर ब्लॅक मॅजिक केली. तुम्ही तिला आता हे बघाल ना, तुम्ही बोलाल की हिच्यावर ब्लॅक मॅजिकच केलेली अशी वागते ही बाई. हिच्या समोर हिचा मुलगा गेला, आज पोटची मुलगी गेली, हिला घंटा फरक नाही पडत आहे. हा माणूस ब्लॅक मॅजिकचं नाव घेतो की समोरच्यांनी केली. समोरचे जयभीम आहेत, हे जयभीम लोक बोललो देवाला मानत नाही, ब्लॅक मॅजिक यांच्या कुठे आसपासही फिरत नाही. मग ज्या बाईची मुलगी आणि मुलगा इतका आटोक्यात यंग एज मध्ये गेलाय, त्या मुलीने आता रिसेंटली हे गाणं केलं होतं, आ नुका वाले या नुका वाले. या सगळ्या साऊथच्या गाण्या, पुष्पाच्या गाण्यामध्ये बऱ्याचशा पुष्पा 2ची पण शूटिंग केली होती तिने. दुबईला जाऊन आली होती. तिचं सगळं व्यवस्थित होतं, त्या मुलीने सुसाईड केलंच कसं? हे समशानमध्ये पण हे लोक कोण नव्हते, आम्ही मित्रच होतो. बॉडी उचलण्यापासून ठेवण्यापासून ते तोप लावण्यापासून आम्हीच होतो, घरचं कोण नव्हतं. ही गोष्ट वेगळी, आज काही सिद्धच नाही झालं. ठीक आहे, काही सिद्ध, कोणी लक्ष नाही दिल्यानंतर काही दिलं नाही, काही सिद्धच नाही झालं. पण माझ्या मते असं जर आपण एक हॉरर बोलायला गेलो ना, तर ज्या दिवशी तिचं प्रेत जात होतं ना, जवळच आहे, स्मशानभूमीच्या जवळच त्यांचं घर आहे, त्या दिवशी 3 अजून प्रेत तिच्या मागून मागून निघाले. त्याच एरियामधून किंवा आसपास त्याच लाईनीने निघाले. तर ना सर कसं असू शकतं ना या गोष्टी, की बघा माणसाला एक मन होतं एक शेवटचं नाही का, की आपण आत्महत्या करावीच. ही 21-22 वर्षाची मुलगी, हिने अजून आयुष्य बघितलं नव्हतं, हिला आत्महत्या काय करणार आहे. ठीक आहे, पण चला हिच्यामध्ये एक इन्सिडेंट आला, हिला काय त्या गोष्टी होत्या, काय हिट झाल्या माहित नाही आपल्याला, एक नेगेटिव्ह एनर्जी हिट झाली. ठीक आहे, गोष्ट होती संध्याकाळी 5-5:30 म्हणजे उजेडच असावा. तिने उजेडातच फाशी घेतली, म्हणजे तिने 5-5:30-6च्या दरम्यान तिने एक फाशी घेतली. हे 9 वाजता आले, यांनी अंधारात बघितलं, पण तिने उजेडात फाशी घेतली. सर कसं असतं ना, की माणूस जेव्हा स्वतःला आग लावून तर घेतो, पण जेव्हा तो जळतो ना तेव्हा तो झपटा मारतो प्रत्येकीकडे की मला वाचवा. माणूस जेव्हा डुबतो तेव्हा तोही झपटा मारतोच की मला वाचवा. मग जो आत्महत्या करतो, फाशी घेतो, त्याच्याकडे एक शेवटचा क्षण असतो की नाही 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 मी चुकले, मला हे नव्हतं करायचं. जेव्हा तो फास गळायला लागतो ना, तेव्हा आपण सगळे स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, फाशी घेतली, लावली, मी रागात फाशी लावली, पण हे पण केलं, त्याला रागात मी खालचा स्टूल पण ढकलला. पण त्याच्यानंतर एक प्रतिक्रिया असते ना की स्वतःला वाचवावं, नाही 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 चुकलं, जास्त भार झाला अंगाला. त्यावेळेस ती पलंगावर पायी ठेवू शकली असती, तिने ते कपाटे पकडू शकली असती, इतक्या जवळ डिस्टन्स होतं. पण असलं तिने काहीच केलं नाही. मग असं होऊ शकतं की ज्यावेळेस माणसाला ती मनस्थिती येते की मला आता फाशी घ्यायचीच आहे, का माहित ते जे 3 प्रेत गेले त्यातली कुठली आत्मा येऊन तिला पोजेस इन्स्पायर केलं असेल की आम्ही चाललोय, तूही घेऊन टाक, तूही करून टाक. सो कुठेतरी ना पोजेस होते ह्या गोष्टी. समजा ती इथपर्यंत आली असेल आणि तिला काढायची जरी असेल ना, पण नाही, त्या क्षणी काही गोष्टी असतात आणि करून टाक. काय नाही. कारण की सर आता तुम्ही किती ड्रिंक करा, मी आपण इथपर्यंत आलो ना, फाशी घेऊन इथपर्यंत आपण लाख विचार करतो. एक 22 वर्षाच्या मुलीने लाख विचार कसे नाही केले, तिला कुठेतरी पोजेस झाला असणार या गोष्टी. कारण की तिच्या पाठोपाठ ज्या आत्मा वगैरे निघाल्यात ना, ज्या बॉडीज निघाल्यात ना, त्यातूनच कोणतरी खेचून घेऊन गेला असणार, असं तुमचं मत? असं मत आहे माझं.
हा एक तिच्या मॉम डॅडवर माझा क्लेम होताच चांगला, पण वी कान प्रूफ, आपण डिटेक्टिव्हने आपण प्रूफ नाही करू शकत. आणि बॉयफ्रेंडला तर पोलिसांनी 5 लाख रुपये घेऊन त्याला बाईजत बरी केलं, त्याची काय चूक नव्हतीच असं बघावं गेलं तर. तो आला आणि त्यांनी फाशी दिली असं काही नाही गोष्ट नाही. मेसेजवर चॅट भांडण काय असेल तर ते तिने तिच्यावर घेतलं, ते तिची चूक आहे. आपण आपल्या गर्लफ्रेंडला बोलतो चल काय करायचं घे करून, मग तू फाशीच घेणार हे आपल्याला माहित नसतं. मग बॉयफ्रेंडची पण काय चूक नाही. पण आई वडील अजून पण एवढे कॅज्युअल आहेत की त्याच वर्षाची ते त्यांच्यामध्ये काय करतात, ते चंद्राला बघून व्रत वगैरे. हा व्रत वगैरे. तिची मम्मी मस्त साडी वगैरे घालून रील वगैरे काढून तिने व्रत केलाय. मुलीला जाऊन 6 महिने पण नाही झाले, तिने मस्त व्रत वगैरे केला. तिने इंस्टावर व्हिडिओ अपलोड केली, आम्ही सगळ्यांनी कमेंट केली, तिने व्हिडिओ काढली. ती आमच्याकडे प्रूफ आहेत. तिची मॉम एकदम कॅज्युअल होती आणि वडील पण एकदम कॅज्युअल. यांच्या डोळ्यात आशू नव्हते. तुझा मुलगा गेला जो 10वीत असताना तुझ्या बाजूला झोपला आणि तो फाशी घेतो आणि तुझा कळत नाही म्हटल्यावर काय बोलायचं. ही पण माझ्याकडे एक थेअरी आहे, पण ही एक मोस्ट ऑफ थेअरी आहे की फाशी घ्यायच्या एक वेळ येतो की आपण विचार करतो, पण तिला तो विचार नाही आला म्हणजे तिला तिच्या सोबत ज्या बॉडीज गेल्या त्यांनी पोजेस केला असावा. म्हणजे आपण एक जेव्हा नेगेटिव्ह थॉट आपण आणतो ना, मग त्याला पुश करायला बरेचसे नेगेटिव्ह थॉट आपल्या माइंडमध्ये येत असतात आणि सगळेजण हेल्प करतात त्या माइंडला. आता मी तुम्हाला बोललो की नाही नाही सर तुम्ही खूप वरती जाल, तुम्ही खूप मोठे व्हाल, ठीक आहे, अशी 3-4 जणांना बोललं तर भक्कम येतं ना अंगात. अपन लूज है, ये नहीं रे तू लाइफ में कुछ नहीं कर सकता रे, तू मर जा, अरे नाही होगा तेरा कुछ, तू मरी जा, फटकन फाशी घेणार माणूस. दॅट सिम्पल आहे त्या गोष्टी. तर भूत कोणाच्या अंगात जातो, आत्मा अंगात जाते, आत्मा दिसते, बाई दिसते, माणूस दिसतो, असं काही होत नाही सर. फक्त एक इडिओ मोटरचा जो इफेक्ट आहे ना, तो आपल्याला आत्मा देत असते, की तुम्हाला आजारी पाडणार, तुमच्या अंगावर वर उठवणार. एक सिंपलची गोष्ट आहे की आम्ही सावंतवाडीला शो केला आणि आमचा मित्र अक्षय गावकर तो कोकणात राहतो, बांदा म्हणून एक गाव आहे. तर ते मूळ एकदम मालवणी येतात ते, आणि त्याच्या घराच्या बाजूला त्यांनी बंगला बांधायला घेतला होता, कन्स्ट्रक्शन मध्ये होता, अंडर कन्स्ट्रक्शन. तर तुम्ही हे ऐकलेत का TV9 मराठीवर की एका जणाने 60 मगर पाळलेत, 60 मगर पाळलेत कोकणात. एक अशी जागा आहे की अशी एक नदी आहे, त्याचं घर तिथं आहे, तो जातो आणि तो सिटी वाजवतो, सगळे मगर बाहेर येतात. ही खरी घटना आहे, ही TV9 मराठीला वगैरे पण आलेली आहे. मग हा काय करतो, हा चिकन किंवा कोंबडी वगैरे फेकतो आणि त्यांना तो खायला वगैरे घालतो. तर आम्ही पहिले ते बघायला गेलो, आम्ही सगळा ग्रुप आहे ना. मग त्यांनी जसं आता तर TV9ला, पण आम्ही त्यावेळेस पाहिलं होतं, 2015ची गोष्ट आहे काहीतरी. त्यांनी एक त्याची वेगळी शिटी होती, ती शिटी मारली, मगर सगळे असे वरती आले, मग कोंबड्या वगैरे फेकल्या. तर ती एक मुलगी ना, तिला आम्ही सदैव बोललो की केस बांध ग. बोले बघ मी मानत नाही, मी घाबरत नाही, पण कोकणात आहे ना, कोकणात आहेस ना, तर सांगतात लोक ते करावं. आपण यंग जनरेशन, आपण नाही मानत, नाही कळत किंवा आपण मानत नाही, पण सांगतात ना लोक, तर बांधून घे केस. नाही रे, ती पिरियड मध्ये पण होती, नाही रे कुछ नाही होता रे. आमच्या ग्रुपमध्ये 2-3 मुलींनी सांगितलं, मराठी मुली होती, ही होती UPची. तर यांना याच्याशी काही एवढं बिलॉंगिंग नव्हतं, पण आपल्या ज्या मराठी मुली आहेत ना, तर तिला सदैव सांगत होत्या केस बांध ग, केस बांध ग. नाही 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 नाही. आम्ही त्याच्या घरापर्यंत पोहोचलो, सरळ एक अशी बांध होती, त्या बांधात ते मगर वगैरे बघितलं आम्ही, बांधाने आम्ही त्याच्या घरी वगैरे पोहोचलो. मग आम्ही ठरवलं की चल संध्याकाळच्या आंघोळ करू मस्त थंड पाण्यात. मग तो अक्षय आणि मी, आम्ही खाली पटांगणात ना थंड पाण्याच्या आंघोळ करत होतो. आणि हे सगळे ना तो बंगला बघायला वरती गेले की अक्षयचा बंगला होणार आहे नाही का, तर ते बघायला जाऊयात. सगळे वरती गेले, एका वेळेने सगळे खाली आले. आता ती जी मुलगी होती ती व्हिडिओ कॉलवर आहे ना तिच्या आईशी बोलत होती, तिची गर्लफ्रेंड होती, ठीक आहे. मग ती तिच्या आईला दाखवत होती की आई हे बघ अक्षयचा बंगला आता नवीन तयार होतोय, अक्षयने गावात बंगला बांधलाय, असं तसं. मग तिच्या आईने तिकडून एकदम फटकन बोलली, तो बघ अक्षय कसा येऊन गेला बघ व्हिडिओ कॉलवर, की अक्षय कसा डोकावून गेला. तुम्ही बघितलं नाही मम्मी, अक्षय तर खाली आंघोळ करतोय. मग ते कोण येऊन गेला. हा,
मग त्याच्यानंतर ना आम्हाला हा इन्सिडेंट पण माहित नव्हता. मी तुम्हाला लवकर सांगितलं, पण आम्हाला हे माहित नव्हतं. आम्ही आंघोळ करत होतो, सगळेजण आले खाली, आपापल्या कामात लागले. ती खाली दबक्या पावलांनी आली, तेवढंच फक्त बघितलं. आली आणि ती वॉशरूम मध्ये आंघोळीला ती गेली, फटकन गेली. कोणालाची काय न बोलता, टॉवेल न घेता, न साबण घेता, न काय घेता, ती डायरेक्ट वॉशरूम मध्ये गेली. ते एवढं सगळ्यांनी बघितलं फक्त की हा गेली वॉशरूम मध्ये गेली, आंघोळीलाच गेली असणार बहुतेक. एक 15 मिनिट्सने ना आम्ही सगळे बसलो होतो जेवायला. तिथे 7:30ला जेवण चालतं. ही बाहेर आली, हिच्या अंगावर कपडे तसेच, हिने फक्त अंगावर पाणी घेतलं होतं, कपडे तेच ओले झालेले. हा, हिने काहीच चेंज नव्हतं केलं. ही बाहेर आली आणि आमच्या हिच्याकडे लक्ष गेलं. म्हणले क्या हुआ रे, नहा के नहीं आई क्या, नाही की नाही तू? काहीच नाही बोलले. जसं तिच्या जवळ गेलो ना सर, तिच्या इथे 4 बोटं उमटलेली, इथे 4 बोटं उमटलेली, मांडीला चांगलाच मार लागलेला, बोटच उठलेली पूर्ण अंगावर, मस्त लाल सर दिसणारी बोटं उठलेली. कोणी मारलं हे? तिला विचारलं आम्ही, पण तेव्हा काय नाही सांगितलं. एक दिवस जाऊ दिला. सेकंड डे जेव्हा निघाला मी मुंबईला आलो, रात्रभर तिला सांभाळलं बाबा, तसंच कसं बसं, की म्हटलं ॲलर्जी वगैरे काय असेल. पण ते कोकणातल्या गावातल्या लोकांना कळालं होतं, तर त्यांनी काय आमच्यापर्यंत पोहोचू दिला नाही ह्या काय गोष्टी. दुसऱ्या दिवशी निघालो, मग तिला विचारलं. ती बोलते त्या बंगल्याच्या 3rd फ्लोअर जी टॅरेस होती, टॅरेसवरून खाली येता येताना माझ्यासोबत असॉल्ट झालं. असॉल्ट, सेक्स असॉल्ट नाही, फक्त असॉल्ट. की मला मारत खाली आणलं, एकच गोष्ट सांगत आणलं की कोकणातेच इथले तुला कायदे पाळावाच लागणार, कोकणातेच इथले कायदे तुला पाळावं लागणार, कोकणातेच इथले कायदे तुला पाळावं लागणार, कोकणातेच इथले कायदे तुला पाळावं लागणार. हे तिला खाली मारत तिला आणलं होतं. कोणी मारत आणलंय? आता तिलाही नाही माहित आणि आम्हालाही नाही माहित, पण तिथले जे लोक आहेत ते आम्हाला बोलले की कोकणात प्रत्येक गोष्ट ना भुताडकी नसते, काही गोष्टी चांगल्या पण असतात. ठीक आहे, कोकणात जर कुठल्या गोष्टीला जर पाबंदी घातली आहे ना, ती मानावी. तिथे कलमाचे आंबे आहेत, आंब्यांना पाबंदी असते, शेतीला पाबंदी असते, प्रत्येक गोष्टीला पाबंदी असते. तर ही भुताडकीच नाहीये. तर आमच्या इथे राखणदार पण बरेच असतात, तर ह्या गोष्टी ऐकायच्या. तिला राखणदार मारत खाली घेऊन आला. कोकणातच तुला हे कायदे पाळायचेच आहेत. मग हे दिसलं का, म्हणजे फिजिकली दिसलं हे? फिजिकली आम्हाला दिसलं. तिला मारलं ते आम्ही नाही पाहिलं, कारण की ती 3rd फ्लोअरला होती. ती आली कधी खाली आणि कधी आतमध्ये गेली. हा इन्सिडेंट तर तिने मोबाईलचा आम्हाला नंतर सांगितला. हे असं झाल्यानंतर बोलते, मी जेव्हा खाली यायला उतरत होती तेव्हा मला मारत खाली यावं लागलं. नाही म्हणजे तिला स्वतःलाच दिसलं का फिजिकली कोण मारलं? नाही, कोणी नाही तिला नाही दिसलं. फक्त आवाज वगैरे? तिला फक्त एक सनकन लागायची, फक्त अदृश्य तिला सनकन एक लागायची फक्त. त्याच्यानंतर सर तिचे जे उमटले होते ना, ते इतके डीप उमटले होते ना, की जवळजवळ एक 6-7 महिने ते डाग गेले होते तिच्या अंगावरनं. तिने डान्स वगैरे तिचा बंद होता. ते इथे दिसत होते, इथे पाठीला, मांडीला, तिच्या इथे दिसत होते ते निशाण. ते शेवटी आपल्याला जखम होते आणि मग काळी कशी येते, एक स्किन होते ना आपली, तशी स्किन झाली होती तिची गालावरची सुद्धा. आता कशी येते मग? हा, आता ओके. पण हे समजायचं की कोकणात प्रत्येक गोष्ट हानिकारक नाही, काय राखणदार आहेत, काय गोष्टी सांगतात त्या ऐकाव्या. तुला जे सजा एकच, तुला कधीच एवढे जण सांगतायत, इथल्या बायका सांगतायत, आपल्या मुली सांगतायत, ऐकायचं होतं. पिरियड्स मध्ये त्या तू केस सोडून चालते आणि आपले वेस्टर्न कपडे असतात. गावात गेलो का आपल्या मुली काय ते जीन्स वगैरे वर नटणार पिटणार, ह्या गोष्टी पण अट्रॅक्ट खूप करतात. आणि आपल्याला डान्सर लोकांना सेंडशिवाय आपल्याला जमत नाही. ह्या गोष्टी नडल्या तिला शेवटला. हा, तर आमचं असं मत नाही की तिथं भूतच असावा. बंगला चांगला आहे, चांगल्या कृतीसाठी बंगला बांधलाय. ठीक आहे, बंगल्यात काही दिवसांनी त्यांचा गावकर परिवार राहायला जाणार आहे, तर काय वाईट गोष्ट नाही. पण राखणदार आहे ना, तो प्रत्येक एरियातला असतो, प्रत्येक गावातला असतो एक राखणदार.
त्या राखणदाराची जी त्याचे प्रतिक्रिया नियम पालन व्हायला हवे. व्हायलाच हवंय. तुम्ही कुठेही जा ना, कुठेही जा, नियम पालन केलेच पाहिजे.